आपण या सुंदरशा शपथाच्या दिवशी आपण ते आपल्या प्रभूची स्तुती करू, त्याची आराधना करू. तो आपला प्रभू आहे, तर आपण त्याच्या चरणाशी आज आलोय, तर त्याच्या आपण नावाचा गौरव करूया. हालेलुया. त्याची स्तुती करू आपण. हालेलुया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुझ्या नावाला धन्यवाद देतो पिता परमेश्वर. आजचा दिवस तू आम्हाला दाखवलास, तुला धन्यवाद देतो. आणि आजचा दिवस पिता परमेश्वर, या सुंदरच्या सकाळी लॉर्ड आम्ही तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो. तू आमचा परमेश्वर आहेस लॉर्ड. हो, तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस लॉर्ड. हो पिता परमेश्वर, तू अद्भुत मंत्री, देव समर्थ आहेस लॉर्ड. हो पिता परमेश्वर, तू आम्हाला चंगाई देणारा परमेश्वर आहेस लॉर्ड. आणि तुझ्या त्या अद्भुत नावाची आम्ही स्तुती करतो लॉर्ड. हो पिता परमेश्वर, आम्ही तुला उंचावतो पिता परमेश्वर. धन्यवाद देतो तुझ्या अद्भुत नावाला लॉर्ड. तुझी स्तुती करतो लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद. उसकी आराधना करें. आप सब उस आवाज से उसकी आराधना करेंगे. जब मैं पुकार
परमेश्वरा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आमच्या सोबत असते पिता परमेश्वरा. हो पिता परमेश्वरा तुझ्या कृपेमुळे आज आम्ही पिता परमेश्वरा इथे उभे आहोत लॉर्ड. हो पिता परमेश्वरा या कठीण काळामध्ये पिता परमेश्वरा साथ देणारा परमेश्वर तू आहेस लॉर्ड. हो पिता परमेश्वरा आमचा दुर्ग आमचा गड तू आहेस पिता परमेश्वरा. हो पिता परमेश्वरा तू किती महान परमेश्वर आहेस लॉर्ड. तुझं प्रेम किती अपार आहे पिता परमेश्वरा. होय पिता परमेश्वरा तुझ्यासारखं प्रेम पिता परमेश्वरा कोणी करू शकत नाही लॉर्ड. होय पिता परमेश्वरा तुझ्या त्या प्रेमाच्या सागरामध्ये पिता परमेश्वरा आज आम्हाला डुबून जायचं लॉर्ड. होय पिता परमेश्वरा. होय पिता परमेश्वरा तुझं प्रेम पिता परमेश्वरा आज आमचं उचलून होते लॉर्ड. होय पिता परमेश्वरा तुझा पवित्र आत्मा आमचा उचलून. हो धन्यवाद पिता परमेश्वरा तुझी आराधना करतो लॉर्ड. हो पिता परमेश्वरा तू महान परमेश्वर आहेस लॉर्ड. तुझ्यासारखा कोणी नाही लॉर्ड. धन्यवाद देतो लॉर्ड. थँक्यू जीसस. तुझ्या नावाला धन्यवाद. सर्वस्तुती आराधना पिता परमेश्वराच्या चरणाशी अर्पण करतो. तू स्वीकार करतो. इथून पुढची वेळ काळ सर्व तुझ्या हाती देतो परमेश्वरा. तू ताबा घे. सर्व गौरव पुन्हा एकदा तुझ्या नावाला दे. गेली छोटीशी शक्ती आराधना तुझ्या चरणाशी अर्पण करतो. थँक्यू. ची वेळ आहे. प्रभूच्या गौरवासाठी आपण पुढे वेदीवर या आणि देवबापाच्या नावाला आपण गौरव देऊ शकतो. प्रेज लॉर्ड प्रियानो. त्या सिस्टर सरस्वती साळवे आहेत, निगडी या भागातून येतात. त्यांची साक्ष ते सांगत आहेत की जसं गेल्या रविवारी आपल्या पास्टरांनी डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली होती आणि त्यावेळेस सिस्टर म्हणतात की पास्टरांनी माझ्या डोक्यावर हात ठेवत असताना त्यांच्या मुखातून देवाचे जे शब्द आले होते ते बोलले होते की तुम्ही सिस्टर देवाचे निवडलेले पात्र आहात आणि तो तुम्हाला महान रीतीने वापरून घेणार आहे. तर सिस्टर सांगत आहेत की ज्या ठिकाणी ते मिटिंग घेतात प्रेयर हाऊसमध्ये, तर सिस्टर म्हणत आहे की खरोखर परमेश्वराने मला निवडलेलं पात्र जसं पास्टर बोलले त्यानुसार मला गुरुवारच्या सभेमध्ये मिटिंगमध्ये त्या ठिकाणी मला देवबापाने खूप महान रीतीने वापरून घेतलं. एवढा अभिषेक उतरला होता की प्रत्येक जण त्या ठिकाणी गुडघ्यावर बसून रडत होतं. देवाच्या अभिषेकामध्ये भरले गेले होते. म्हणून मी सर्व गौरव प्रभूला देते की परमेश्वर त्याच्या सेवकाच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द जो आहे तो त्याच्या लेकराच्या जीवनात खरा करतो. त्यासाठी फक्त आपल्याला त्याची वाणी ऐकायची आणि त्यानुसार आपल्याला चालायचे. म्हणून ते सर्व गौरव प्रभूच्याच नावात की देवबापाने मला वापरून घेतलं फक्त त्याच्या गौरवासाठी. सारा गौरव प्रभूच्याच नावाला. जोरदार टाळ्या वाजवतात. खराडे आहेत, त्यांची साक्ष ते सांगत आहेत. या लॉकडाऊनची साक्ष आहे. त्या म्हणतात की त्यांच्या पतीला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह म्हणून हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, कोरोना पॉझिटिव्ह म्हणून. आणि सिस्टर सरस्वती यांनी पास्टरांना इन्फॉर्म केलं की पास्टरजी अशी एक सिस्टर आहे, त्यांच्या पतीला पॉझिटिव्ह म्हणून सांगितलेले, कृपया तुम्ही प्रार्थनेत राहा. आणि सिस्टर म्हणतात की आम्ही पास्टरांना पण कळवलं आणि प्लस आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी उपास प्रार्थना केली. तर खरोखर परमेश्वर महान आहे. जे व्यक्ती पॉझिटिव्ह होते, ज्यांना BP आहे, शुगर आहे, अशा व्यक्तीला फक्त 3 दिवसाच्या प्रार्थनेनंतर परमेश्वराने महान रीतीने त्यांचे सगळे रिपोर्ट निगेटिव्ह आले. देवबापाने त्यांना पूर्ण आरोग्याने भरलं. सिस्टर म्हणतात की मी पूर्णपणे सर्व भार मी देवावरच वाहिला होता आणि फक्त त्यानेच आम्हाला या संकटातून, या आजारातून, या पिढेपासून आम्हाला मुक्त केलेलं आहे. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाने जोरदार टाळ्या वाजवतात. पात्र आहे त्यांना तो वापरणारा परमेश्वर आहे. तो आपला परमेश्वर किती सारे कार्य करतो, अद्भुत आहे. तो एकच वैद्य आहे की जो या संपूर्ण जगामध्ये कार्य करणारा. तर मग आपण सर्वजण मिळून जोरदार टाळ्या वाजवेल माझ्या प्रिय सर्व साक्षींसाठी. खरोखर परमेश्वर महान आहे. तो जिवंत जगाधीश परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड प्रियांनो. आता ही वचन वाचण्याची वेळ आहे. तर आज आपल्यामध्ये सिस्टर सुनीता गायकवाड आहेत, रहाटणी या एरियातून येतात त्या. तर प्रत्येकाने नीतिसूत्र 28वा अध्याय 11 ते 20 हे वचन आपण वाचूया. तो पण समंजस गरीब त्याचा भेद बाहेर काढतो. धार्मिकांचा विजय होतो तेव्हा मोठा उत्सव होतो. पण दुर्जन प्रबल झाले असता लोक लपून बसतात. जे लोक आपले दोष झाकीतो त्यांचे बरे होत नाही. जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. जो नेहमी पापभीरू असतो तो धन्य, पण जो आपले मन कठीण करीतो तो विपत्तीत पडतो. गरीब प्रजेवरचा दृष्ट अधिपती गरजणाऱ्या सिंहासारखा आणि भक्ष्य शोधित फिरणाऱ्या अस्वलासारखा आहे. ज्या अधिपतीला बुद्धी कमी त्याचा जुलूम फार. ज्याला लोभीपणाचा तिटकारा वाटतो तो दीर्घायुषी होतो. रक्तपाताच्या दोषाला ज्याला भार झाला आहे तो सर्व गतेकडे धावतो.
त्याला धरू नको. सरळ मार्गाने चालणाऱ्यांचा बचाव होतो, पण दुटप्पी मनाच्या मनुष्याचा अचानक अर्थपात होतो. जो आपली शेती स्वतः करीतो त्याला भरपूर अन्न मिळते. जो गर्विष्ठांच्या मागे लपतो त्याला पुढे दारिद्र्य येते. स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल होते, पण जो धनवान होण्याची उतावळी करतो त्याला शिक्षा झाल्यावाचून राहत नाही. So we all just close our eyes and look to God, my dear people. आपण सर्वजण माझ्या प्रियांनो डोळे बंद करून देवाकडे पाहूया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Just lift your hands, my dear. आपले हात उंच करूया आपण. Say just thank you, Jesus. आणि बोलू धन्यवाद येशू. And glorify His name, my dear people. आणि त्याच्या नावाला गौरव देऊया. He is a wonderful God, my dear तो people. अद्भुत परमेश्वर आहे. He is faithful. तो विश्वसनीय आहे. He is a righteous God. तो धार्मिक परमेश्वर आहे. He watches over us, my dear people. तो आपल्याकडे पाहतो माझ्या प्रियांनो. How good He is, my dear तो people. किती चांगला आहे. Thank you, Father. धन्यवाद पिता. Gracious, loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय पिता. Once again this Sunday, we all come before your throne of grace. परत एकदा आजच्या रविवारी प्रभूच्या आम्ही सर्व तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो. What a joy, Lord. प्रभू किती आनंद. What a joy to enter your temple, O Master. प्रभू किती आनंद तुझ्या मंदिरामध्ये प्रवेश करणे. To take rest in your presence, O की Master. तुझ्या सानिध्यामध्ये परमेश्वर विसावा घेणे. Yes, Lord, you dwell in this place, O Master. होय प्रभूजी तू या ठिकाणी तुझं वसतिस्थान आहे. And everyone who comes, you fill with your presence, O Master. आणि प्रभूजी जे कोणी येतं प्रभू तू त्या प्रत्येकाला तुझ्या सानिध्याने भरून टाकतो. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद पिता Lord, I परमेश्वर. pray, O Master. प्रभू मी प्रार्थना करतो. All the pastors, the evangelists, the apostles, teachers, bishops, their wife, their children, their ministry, we bless them in the name of Jesus. सर्व पाळक याजक शिक्षक सुवार्तिक संदेश बिशप त्यांची पत्नी परमेश्वर त्या सर्वांना प्रभू येशूच्या नाव तू आशीर्वादित कर. Lord, I pray, O Father. प्रभू मी प्रार्थना करतो. Bless us church with a beautiful land, O Master. प्रभू आमच्या चर्चला परिषद सुंदरशा परिषद जागेचा आशीर्वाद We दे. have been praying and praying, O आम्ही Master. प्रार्थना आणि प्रार्थना करत I know, Lord. आणि प्रभू आम्हाला You ठाऊक have आहे opened the door for us, O Master. प्रभू तू आमच्यासाठी द्वार उघडलेला आहे. Surely this year will be a year of great harvest for this church, O Master. आणि प्रभूजी नक्कीच या वर्षी परमेश्वर चर्चसाठी प्रभूजी हंगामाचा You वर्ष will असेल. bring the harvest, O तू Lord, हंगाम घेऊन for येशील us, this church, O प्रभू या Master. चर्चसाठी. Because this church stands in you, O कारण Master. प्रभू हे चर्च तुझ्यावर उभा This आहे. church glorifies your name, Lord. कारण प्रभू हे चर्च तुझा गौरव करत Thank आहे. you, Father God. धन्यवाद And I पिता know, Lord, परमेश्वर. you will do great, great, great miracles in this year, O आणि Master. प्रभू मला ठाऊके परिषद या ठिकाणी परिषद तू महान आणि महान चमत्कार करत आहे. Thank you, Father. We cast धन्यवाद पिता all the परमेश्वर. burden in your feet, O आणि Master. प्रभूजी आम्ही सर्व ओझी तुझ्या चरणाशी टाकतो. Put the burden in the people's heart, Lord. प्रभू लोकांच्या हृदयात तू ओझं घास. Unless and until you put the burden, the people will not give, O Master. प्रभू जोपर्यंत तू ओझं देणार नाही तोपर्यंत लोक देणार नाही. Lord, प्रभू work a miracle, O Father. तू चमत्कार कर प्रभूजी. As you gave the burden to Aramite, O Master, to buy Jesus' body, O Lord. जसं प्रभूजी तू आरामातला परमेश्वर येशूचं शरीर विकत घेण्यासाठी तू ओझं दिलंस. Same way, Lord. प्रभू तशाच पद्धतीने Send one Aramite, O Master. परमेश्वर एक आरामात तू पाठव. Let that anointing fall in this church, O Lord. प्रभू ते अभिषेक या चर्च मध्ये येऊ दे. Raise one that person, O Father, like Aramat, who can stand and say, yes, we will build the church. होय प्रभूजी असा एक आरामात या चर्च साठी असा एक व्यक्ती तू उभा कर की जो उभा राहून म्हणेल की हो आपण चर्च बांधू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. And I know, Lord, आणि मला ठाऊक आहे you will प्रभू give us, O Lord. तू देणार You प्रभू. already given, O तो Master. अगोदर दिलेला We आहे accept, O प्रभू. Master. आम्ही स्वीकारतो This प्रभू. great miracle, O Father, प्रभू हा मोठा चमत्कार आम्ही from you, स्वीकारतो O Master. तुझ्यापासूनचा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, we bless this prayer request, O Father. प्रभू आम्ही या प्रार्थना विनंतीसाठी All प्रार्थना this prayer करतो. request which is in much pain and agony and the burden, that every prayer request be answered in Jesus' या name. सर्व प्रार्थना विनंती परिषदेच्या भरपूर त्रासात व वेदनातून भरून लिहिलं त्या प्रत्येक प्रार्थनेत तू उत्तर Let दे. every problem be solved in the name of Jesus. सर्व परमेश्वर त्रास निघून जाऊ दे येशूच्याच नावात. I take the and bind all the power, the devil who are attacking their lives in any kind of area, we rebuke in the name of Jesus. आणि त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही भागावर जो सैतान त्यांच्यावरती हल्ला करताना आम्ही धमकावतो सोड येशूच्याच नावात. And bless them, O Lord. आणि प्रभू त्यांना तू Let आशीर्वादित them कर. come and say, yes, every prayer request
God answered, O Lord. आणि प्रभूजी ते म्हणत आहेत की हो आमच्या प्रत्येक प्रार्थनेला प्रभूने And उत्तर take your दिलेलं glory, O आहे. Master. आणि तुझा गौरव तू घे Thank you, प्रभूजी. Jesus. धन्यवाद येशू. Bless all this oil bottles, O Master. प्रभू या सर्व प्रार्थनेच्या तेलानं तू Each and आशीर्वाद every oil, O Father, which we are giving freely, O Master. प्रभू हे जे सर्व प्रार्थनेचं तेल आम्ही मोफत देत आहोत Because your anointing is free, Lord. कारण प्रभू तुझा अभिषेक मोफत आहे Lord, प्रभू let this oil anointing we are distributing free. Let people be blessed, healed, and delivered by you as they use it by faith, O Master. प्रभू जसं हे अभिषिक्त तेल आम्ही मोफत देत आहोत परंतु जसं हे लोक वापरतील विश्वासाने त्यांच्या जीवनामध्ये कार्य करतील Anoint this, O Master. अभिषिक्त कर प्रभू Anoint. अभिषिक्त कर प्रभूजी Thank you, Jesus. धन्यवाद येशू As they apply, O Lord, जसं ते लावतील प्रभूजी let signs and wonder happen, Lord. चिन्ह व चमत्कार Miracle घडू happen, O Master. महान चमत्कार घडू दे Thank you, Father. धन्यवाद I anoint, O Master. प्रभू In the अभिषेक name of the कर. Father, Son, and the Holy Spirit. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावे अभिषिक्त कर Thank you, Father. धन्यवाद Lord, पिता now परमेश्वर. speak to all of us this morning, O प्रभू Master. आजच्या सकाळचं प्रत्येकाशी तू बोल Stir their hearts once again, O Father. परमेश्वर पुन्हा एकदा त्यांचे हृदय तू हलव Help us, O Lord, प्रभू तू मदत कर that what you have kept for this year, O Father, that we may take your word and apply in our life and walk in this year, O आणि Master. प्रभूजी जेणेकरून या वर्षामध्ये तू जे काही आमच्यासाठी प्रत्येकासाठी ठेवलेलं आहे ते घेऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये लागू करून परत चालण्यासाठी Thank you, Father. धन्यवाद Give that spirit to receive, Lord. प्रभू स्वीकारणारा तो आत्मा तू दे Give them the spirit, Lord. प्रभू स्वीकारणारा आत्मा तू दे Thank you, Master. धन्यवाद प्रभू Thank you, Jesus. धन्यवाद Psalms 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्रसहित 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव यरूशलेममध्ये Thank you, Father. धन्यवाद In पिता Jesus' name I परमेश्वर pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो Praise the Lord. You all be seated, my dear people. आपण सर्व खाली बसून घेऊयात माझ्या प्रियानो How many want to be get blessed by the word of God? किती जणांना देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित व्हायचं आहे Yes, surely only God will bless you. आणि फक्त होय माझ्या प्रियानो फक्त परमेश्वर आपला आशीर्वादित करू Amen. शकतो And, आमेन. and we are in His presence, my dear आणि आपण people. सर्व त्याच्या सानिध्यात आहोत Hallelujah. Amen. I know this year is the year where I want to tell you and want to encourage you. This is the year of yearly harvest, my dear people. तर माझ्या प्रेमी तुम्हाला सर्वांना प्रोत्साहित करू इच्छितो की हे जे वर्ष आहे हे हंगामाचं वर्ष आहे Amen. You believe or not believe, I know, my dear people, my God is a God will bring great harvest in everyone's life when you receive the word and walk according to the word of God. तर माझ्या प्रियाने तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका पण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनानुसार चालता तर माझं परमेश्वर नक्कीच तुम्हाला आशीर्वादित करेल. Amen. आमेन. God doesn't want anything big from your lives. तर परमेश्वर तुमच्या जीवनात मोठं असं काही नकोय He said only just follow my commandments, he says. तो फक्त म्हणतो की माझ्या आज्ञा पालन करा Amen. When you आमेन. follow the commandments, all the things will follow your life, my dear आणि people. ज्यावेळेस तुम्ही त्याच्या आज्ञा पालन करता तर सर्व गोष्टी तुमच्या मागे येतील. Amen. आमेन. What will happen, nobody knows. काय घडेल कोणालाच ठाऊक नाही But only one thing we know. पण फक्त एकच गोष्ट ठाऊक आहे Amen. आपल्याला If God has planned for our life and God has designed our life, surely He has a great plan for our life then. तर माझ्या प्रेम जर परमेश्वराने आपल्याला आकार दिले त्यांनी आपल्या जीवनासाठी योजना आखलेली तर नक्कीच त्याच्या आपल्या जीवनासाठी खूप महान योजना आहे Hallelujah. Amen. Praise the Lord. Hallelujah. So this year, surely there is a great harvest. तर या वर्षी नक्कीच माझ्या प्रेम मोठा हंगाम आहे Amen. Amen. Praise the Lord. And I want just to be in middle. I want just announcing. Praise the Lord. Hallelujah. Thank you, Jesus. So we are in the subject of the seed. आपण बी हे विषय शिकत Amen. आहोत So we are open Ecclesiastes 11:6. तर आपण माझ्या प्रियानं उपदेशक 11:6 उघडूया Amen. How many are just following the word of God? तर किती जण देवाचा शब्द पाळत How चालत many are आहेत applying the word of God? देवाच्या शब्दासोबत किती जण चालत आहेत Hallelujah. I Amen. believe, my dear people, you all are receiving the word and applying in your lives. तर माझ्या प्रियानं मी विश्वास ठेवतो प्रत्येक जण देवाचा शब्द स्वीकारत आहे आणि त्यानुसार चालत आहे Amen. Now it says, in the morning, sow your seeds, आणि सकाळी आपले बी पेर and at evening withhold not your hands, संध्याकाळी आपला हात आवरू नको for you do not know कारण त्यातून तुला माहिती which नाही will prosper this or that, or whether both alike will be good. कारण तुला ठाऊक नाही की अथवा दोन्ही मिळून चांगली होतील Hallelujah. Amen. Amen. It's a very beautiful verse. We have been dealing this from last 2 weeks, my dear people. तर माझ्या प्रियाने गेल्या 2 आठवड्यापासून आपण हे वचन घेत Amen. आहोत And we could see the testimonies also coming, my dear people. आणि आपण साक्षीही ऐकत आहोत Amen. Amen. God always confirms
through the word, my dear people, when what we preach, it has to become, and somebody has to come and glorify Christ, my dear people. तर माझ्या प्रिय आपण जे काही संदेश गाजवतो त्याच्यातून जे साक्षी येतात त्याच्याद्वारे आपल्या परमेश्वर खात्री देतो की हे असंच घडत Amen. I आहे. never come like just wake up and come here. I just seek the God and worship God, and I come here and I preach the word of God, my dear तर माझ्या people. प्रिय मी असं सकाळी उठून इथे येत नाही, तर मी अगोदर उठतो, देवाचा शोध घेतो, मी प्रार्थना करतो आणि त्याच्यानंतर मी या ठिकाणी येतो. Amen. आमेन. That's what it says in the morning. So the seed it says. म्हणून सकाळी सांगितले की सकाळी आपले बी पेर. Amen. What the word of God says. काय देवाचा शब्द काय सांगत Early in आहे? the morning, get up and seek the Lord, my dear people. काय सांगितले? पहाटे उठून आपल्या परमेश्वराचा शोध घे. Amen. The greatest of all things in your life, it is the greatest. Get up early in the morning and seek His face, my dear people. तर सर्वात जी मोठी गोष्ट आहे माझ्या प्रियाने ती म्हणजे आपण सर्वात पहाटे उठून देवाचा शोध करायचा आहे. What you can sow in the morning. सकाळी आपण काय बी पेर करू शकतो? Amen. That's the best time, the best thing you can sow, that is the prayer of your seed. You can sow early in the morning, and then you will have a great day ahead, my dear people. तर माझ्या प्रियानं फक्त सकाळी आपल्याकडे काय असणार पेरण्यासाठी, पण सर्वात अशी सुंदर अशी जी आपली वेळ आहे ती आपण सकाळी पहाटे उठून आपण ते पेरू शकतो बिया स्वरूपात. Amen. Amen. Everybody likes to sleep early in the morning. प्रत्येकाला सकाळी झोपायला आवडतं. Amen. Amen. Unless until they have good sleep, they will not get up from the bed. आणि जोपर्यंत त्यांची एकदम चांगलीशी झोप घेतात ते अंथरुणातून उठत नाही. Amen. आमेन. What is the use? काय उपयोग? God doesn't want to speak, want to see that thing what you do. God says what you sow in the early in the morning, that you will reap. That means harvest in the whole day. तर माझ्या प्रियानं परमेश्वर ते पाहायचं नाही, पण परमेश्वर म्हणतो की जे पहाटे तुम्ही उठून जे काही पेरता ते परमेश्वर म्हणतो त्याचा तुम्ही हंगाम The कापा. first priority in our life, आपल्या जीवनाचं सर्वात पहिलं प्राधान्य, the first step of your life, आपल्या जीवनाचं सर्वात पहिलं पाऊल, first wake up call. सर्वात पहिला जो कॉल When you उठलेला, open your eyes, जर आपण डोळे उघडू what you do, आपण काय करतो? what you do in your life. आपल्या जीवनात आपण काय करतो? The world is sleeping, जग झोपत आहे, everyone sleeps. सर्व झोपतात. Amen. आमेन. But God eyes is open upon you. पण माझ्या प्रियानं परमेश्वरची नजर तुमच्यावरती Is आहे. upon you and upon me and everyone. Upon that eyes is open through, my dear people. तर माझ्या प्रियानं परमेश्वरची नजर तुमच्यावर, माझ्या सर्वांवरती आहे, तो ते आपल्या प्रत्येकाला What is पाहत my आहे. child is doing की early in the माझं morning? लेकरू पहाटे काय करत आहे? Will he seeking me or not? तो माझा शोध घेतोय किंवा नाही? What's the first thing he do? Get up in the early in the morning and he do, my dear people. सर्वात पहाटे उठून तो सर्वात अगोदर उठल्यावर तो काय He करतो? goes out for the work or he come first sit in kneel down and worship me. की तो जाऊन पहिलं कामाला जातो की पहिलं अगोदर बसून माझी आराधना करतो? Amen. The greatest thing, the first day, the first hour, I believe, my dear people, if you get up, my dear people, and see the face, the best seed you will sow in your life, my dear, for that day and for that year, my dear people. तर माझ्या प्रियानं उत्तम जी बाब आहे ती म्हणजे आपण सकाळी जे उठून सर्वात प्रथम जे सर्वात आपण जो तास आहे तो देवाला जो दिला, तर आणि त्याच्यानंतर आपण एक चांगलं बी पेरत आहोत. Am I right? मी बरोबर बोलत आहे का? What you seek then? मग आपण काय शोधत आहोत? सकाळी उठून आपण काय शोधतो? चाहिए क्या हमें परमेश्वर का चेहरा ढूंढना है. तर आपल्याला झोप पाहिजे का परमेश्वराचा चेहरा शोधायचा आहे? यस ना, जैसे मैंने कहा फर्स्ट ईयर का पहला जो दिन था, हम किधर बिताना चाहिए? जे आहे सर्वात पहिलं जे रविवार आहे नवीन वर्षाचा, तो कुठे आपण पहला रविवार ने पहला दिन पहिला दिवस जो आहे नवीन वर्षाचा, तो आपण कुठे किधर गेला बिताना पाहिजे? चाहिए हमने? The seed. The Be- first day of the year, you have to sow in the church. You have to come and be in the present and sow yourself. Say, Lord, this is the year. I am here. Hallelujah. तर माझ्यापर्यंत जे बी आहे ते आपल्याला यायचे देवाच्या मंदिरामध्ये सांगायचे, प्रभू हे जे बी आहे हे सर्वात पहिलं मी तुझ्यासाठी मी पेरत आहे, तुझ्या Yes. मंदिरामध्ये येऊन पेरत आहे. मोठं चांगलं काम केलं. काय केलं? पहिल्या वर्षी पहिला दिवस काय केलं तुम्ही? बी. आपने सब यहाँ पर दिया. आपण प्रत्येकाने या ठिकाणी अभी दिलं. जिसने जिसने नहीं दिया उनको चेक करो आगे. आता ज्यांनी ज्यांनी नाही दिलं त्यांनी आप स्वतःला किधर थे? तपासा. आपको ही पता है आप किधर थे. हालेलुया. तुम्ही कुठे होता ते तुम्हाला है ना? ठाऊक. अगर आपको परमेश्वर के उस दिन अगर परमेश्वर के चरण में आप नहीं थे तो आपका सीड कितना हवस देगा वो आपके ऊपर है. तर माझ्या प्रियाने जे पहिल्या दिवशी तर तुम्ही देवाच्या सानिध्यात नव्हता, मंदिरात नव्हता, तर तुम्ही पहा की तुमचं जे बी आहे ते किती हंगाम देईल ते तुम्हाला. Okay? So okay, God says, okay, first you cannot because the world doesn't have the holiday. Okay, what you did on the first Sunday then? तर मग परमेश्वर म्हणतो की ठीक आहे, चला पहिल्या रविवारी तुम्हाला सुट्टी नव्हती, पण मग शुक्रवारी फ्रायडे होता. म्हणजे पहिला जो दिवस आहे वर्षाचा पहिला जो दिवस आहे Somewhere else I believe. तर त्या ठिकाणी तुम्हाला सुट्टी नव्हती, पण पहिला जो रविवार आहे Friday
1 तारीख होतं ना? येस. And first Sunday on the 3rd. Yes? The first Sunday आप यहाँ पर आए क्या? तर तुम्ही पहिल्या रविवारी इथं आलात का? Hallelujah. Good. God says the first Sunday, my people, my child has come into the presence. Hallelujah. तर परमेश्वर म्हणतो खूप छान की माझं लेकरू जे आहे ते माझ्या सानिध्यात आलेलं आहे. Amen. आमेन. वैसे तो पूरा साल भर बहुत संडे है. तसं तर वर्षामध्ये भरपूर रविवार But आहेत. God says, what is the first early in the morning? The first year of the morning, what you did. पण Hallelujah. परमेश्वर म्हणतो सर्वात पहाटे जे नवीन वर्ष जो पहिला सकाळ आहे त्या दिवशी तू काय केलं? क्या किया आपने? काय केलं तुम्ही? When you sow the seed, he says early in the morning, he says. काय सांगितलं जेव्हा तुम्ही बी पेरता अगदी सकाळी सांगितलेलं आहे. Amen. आमेन. That is the, you have to do the priority in your life. तर माझ्या प्रेरणा म्हणून ते तुमच्या जीवनात तुम्हाला प्राधान्य Amen. द्यायचं And आहे. I've been doing years and years, my dear people, never miss my prayer life in the morning. तर माझ्या प्रेरणा मी वर्षानुवर्ष मी करत आलेलं, मी कधीच माझी प्रार्थनेची सकाळची जी प्रार्थना ती कधीच I चुकवली नाही. never remembered like that. I ever missed my prayer in a day. Hallelujah. तर माझ्या प्रेरणा असं मला कधी आठवत नाही की मी कधीही माझी प्रार्थना पहाटेची प्रार्थना मी चुकवली बाबा दिवस in the whole day also. आणि पूर्ण दिवसातही Morning तर नाही. सोडून द्या म्हणजे never missed, but in the whole day also. म्हणजे पहाटेची तर कधी चुकतच नाही, पण पूर्ण दिवसभराची प्रार्थना मी कधी चुकवत नाही. Amen. The first thing in my head did that I get up early in the morning and I sow the seed of prayer, worship, and I seek God. Hallelujah. तर माझ्या प्रेरणा अगदी पहाटे उठून मी सर्वात प्रथम तेच करतो की मी देवाचा शोध घेतो, त्याची आराधना करतो आणि माझं बी पेरतो. But in the world does, you know. तुम्हाला माहिती आहे जग काय I've करतं? seen the people. मी लोकांना पाहिलेलं आहे. Early in the morning they will get up. पहाटे उठतात. See, don't offense. I've seen that. I'm seeing my dear people. म्हणजे गैरसमज करून घेणं, मी फक्त पाहिलं ते सांगत They आहे. take their dog and go outside, and they will have a good round, and they will come. तर Hallelujah. उठताच पहाटे किंवा सकाळी लवकर उठून त्या ठिकाणी त्यांचं कुत्रा घेतात आणि एक म्हणजे राऊंड मारायला जातात. ते प्रभू बाबा कुत्र्याला महत्व आहे का मला महत्व आहे? See that I know people. They early in the morning, 3 o'clock, 4 o'clock, they will take their dog for what? For a walk. तर माझ्या प्रियाने मी पाहिलेलं आहे असं की पहाटे 3 वाजता 4 वाजता ते लोक काय करतात, चालण्यासाठी जातात त्यांच्या कुत्र्यासोबत. बघितलंय ना? पाहिलंय का? किती लोक बघितलंय? किती लोकांनी पाहिलेलं आहे? पहिले ते घेऊन जाणार. They will roam every place. ते सगळीकडे फिरून येतात. का? त्याचं सगळं वॉशरूम सगळं बाहेरून त्याला आतमध्ये घेऊन यायचं. सो किती काळजी करतात ते कुत्र्याचा. हालेलुया. So much take care of the dogs, my dear ते people. कुत्र्याची किती काळजी घेतात. If they take care of so much dogs, my dear people, we are the believer, how much we should take care about a living God who died on the cross of Calvary for you and for me and for the whole world, my dear people. तर माझ्या प्रियानं जर त्या कुत्र्याची एवढी काळजी घेते तर मग आपला जो जिवंत परमेश्वर आहे, जो आपल्या तुमच्यासाठी माझ्यासाठी सर्वांसाठी जो वधस्तंभावरती मेला, आपण त्याची किती विशेष घेतली पाहिजे. Hallelujah. His eye, he never sleeps and never slumber, my dear people. तर माझ्यापर्यंत कधी झोपत नाही, कधी डुलकी घेत नाही, He never sleeps. कधी झोपत नाही. His eye is upon you, my dear people. त्याची नजर सदैव तुमच्यावरती असते. What is my child is doing? माझं लेकरू काय करत आहे, What is he doing every day? तो प्रत्येक दिवशी काय करत He आहे, watches, my dear people. तो पाहत आहे माझ्या प्रियांनो. He never sleeps. तो कधी झोपत नाही. His eye is upon you. त्याची नजर तुमच्यावरती आहे. So how much we should get up early in the morning and seek His face. मग आपण किती पहाटे उठून किती त्याचा चेहरा शोधला See, पाहिजे. when you see it speaks about the seed. ज्यावेळेस माझ्या प्रिया पाहतो या ठिकाणी बी सांगितलेलं And I आहे. spoken about the Exodus chapter 27 verse 20, I believe also in that from that verse. आणि निर्गम 27:20 मी त्यातूनही घेतलं What is होतं. it? From that olive press, take that oil and put it in the lamp. आणि काय सांगितलं त्या ठिकाणी Lamp and burn it regularly. की ते जे नित्य दीप जो आहे तो नित्य जळत राहण्यासाठी आपल्याला काय करायचं, त्या ठिकाणी दीप वृक्षासाठी जैतुनाच्या हातकुटीचे निर्मळ तेल घ्यायचे आहे. Amen? Olive plant. जैतुनाचं कुठून येतं olive plant? जैतुनाचं तेल कुठून म्हणजे ते रोपटं कुठून येतं, Amen. When the seed is sown, the plant is come up. की ज्यावेळेस ते बी पेरत येतं ते म्हणजे रोपटं ते येतं. Amen. And then with oil, that plant, they press it and they remove the oil. आणि माझ्यापर्यंत ते रोपटं त्या ठिकाणी ते दाबून आणि मग त्यातून ते तेल काढतात. The seed, and then the oil comes and he says burn it. तर अगोदर जे आहे ते बी आहे, मग रोपटं आहे आणि मग त्याच्यातून ते तेल येतं आणि मग त्याला नित्य जळत ठेवायला सांगितलेलं आहे. है ना? आमेन. Sow the seed, you will plant and then you will have a light in your life. तर म्हणून माझ्या प्रियानं प्रथम तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचं जे म्हणजे तुम्ही बी आहे ते पेरा स्वतःला आणि त्याच्यानंतर ते रोपटं होईल आणि त्याच्यातून मग प्रकाश When you मिळेल. sow in the early in the morning, my dear people,
whole day you will be burning. Hallelujah. तर माझ्या प्रिय जसं अगदी पहाटे उठून देवाच्या सानिध्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पेरत राहाल तर तुम्ही पूर्ण दिवस प्रकाशित राहाल, चमकत राहाल, तुम्ही पेटत राहणार, चमकत नाही, पेटत राहणार. हालेलुया. आमेन. आमेन. काय करणार तुम्ही? पेटत हम राहणार. जलते दीप. दीप है. कौन है? यीशु के, है ना. लेकिन हमारा दीप जलता ही नहीं, सवेरे उठ के हम जलाते ही नहीं है. इसलिए हमको कभी उठना है? कधी उठायचं मग आपल्याला आपला जो दीप आहे तो जळतच नाही. जब सूरज उठ जाएगा ना तभी हमको उठना है. वो जब जब चमकेगा हम चमकेंगे. जेव्हा सूर्य पूर्णपणे वर येईल आणि तो चमकेल तेव्हा आपल्याला चमकायचंय का? तेरे में चमकने के लिए हमको उठाया है प्रभु ने. तर अंधारात आपल्याला चमकायला परमेश्वराने उचललेला आहे. Yes. See, God has very beautifully designed the day and the dark, my dear people. तर माझ्या प्रियानं परमेश्वराने अंधार व प्रकाश फार Amen. सुंदर रीतीने त्याला बनवलेला आहे. Day and the night. जे रात्र व दिवस. Amen. आमेन. Why God created day and night? परमेश्वर रात्र व दिवस का Why बनवलेला He not आहे? created only the day? परमेश्वर फक्त दिवसच का नाही Why He created बनवला? only night, my dear people? फक्त रात्रच का नाही बनवली? And when He created, why He made you and me? आणि ज्यावेळेस त्यांनी ते बनवलं तुम्हाला किंवा मला का Why बनवलं? He made a beautiful creation, my dear people? एवढं आपल्यासाठी थोडी सुंदरशी निर्मिती का बनवली? Amen. आमेन. Why you know? का माहितीये? You may shine in the dark. की तुम्ही त्या अंधारामध्ये चमकण्यासाठी. हालेलुया. Are you understanding? समजत आहे का? This world is in the dark, हे जग अंधारात आहे and we need to shine. आणि आपल्याला चमकायचंय. When you shine, the darkness will go. ज्यावेळेस तुम्ही चमकता तो अंधार निघून जाईल. Amen. When you will not shine only, how the darkness will go away from your life and then from your present surrounding, my dear people. जर माझ्या प्रिय तुम्ही चमकतच नसाल तर तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या अवतीभोवती त्या ठिकाणी कसं काय प्रकाशमय If होणार? you want success and the great harvest in your life, get up early in the morning, sow the seed of prayer, worship, my dear people. You will see the light of God will shine whole day through for the year, and the great harvest is in your life, my dear people. तर माझ्या प्रिय तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला यश हवंय, तुम्हाला त्या ठिकाणी मोठा हंगाम हवाय, तर सर्वात प्रथम तुम्ही पहाटे लवकर उठा, देवाच्या सानिध्यामध्ये जा, त्याचा शोध घ्या, त्याची आराधना करा, तुम्ही खरोखर मोठा हंगाम तुम्ही पाहता. Amen. He says morning and evening, he said. काय सांगितलंय? सकाळी व संध्याकाळी. Amen. Don't withhold, he says. धरून ठेवू नका Do सांगितलं. हात लावू always नका. good, he said. नेहमी चांगलं करा. Amen. आमेन. बी चांगलं पेरायचं, वाईट नाही. Amen. What seed you are? तुम्ही कोणते बी आहात? What seed you are? तुम्ही कोणते बी You are the आहात? seed of Christ. तुम्ही ख्रिस्ताचे बी आहात. Amen. And the seed of Christ is the light. आणि ख्रिस्ताचं बी हे प्रकाश आहे. Amen. And the Christ seed of the light is the light will give the light and shine for everyone, my dear people. आणि माझ्या प्रियाने जे ख्रिस्ताचं बी आहे ते प्रत्येकासाठी जो प्रकाश आहे तो प्रत्येकाला प्रकाशमय So I will करतो. giving that light, my dear people. आणि तो प्रकाश मी देते. I will burning every day. तर माझ्याकडे तुम्ही दररोज तुम्ही म्हणजे It is जळत not only आहात the का? morning, my dear people. It says in the evening also he says. सकाळी म्हणजे पहाटे आणि संध्याकाळीही सांगितले Don't आहे. withhold, he said. आवरून धरू नको सांगितले. Amen. That means we have been doing good from the morning till evening, my dear people, praying and worshiping and what God has planned for the day. Say, Lord, lead me and guide me. And I tell you, the Spirit of God will lead you whole day and you will land in such a place that you say, this is the work of God, my dear people. तर माझ्या प्रियांनो परमेश्वर तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालले आणि तो म्हणेल की अशा रीतीने मी तुम्हाला त्या चांगल्या ठिकाणी घेऊन जाईल. Every day when I get up in the morning, when I worship and I pray and say, last I say, Lord, what is your will for this day? Reveal me and help me that I should complete your work. I always pray. तर माझ्या प्रियजस मी नेहमी सकाळी उठून पहाटे उठून प्रार्थना करतो, देवाला सांगतो, शेवटी प्रार्थनेच्याच मी सांगतो, प्रभूजी आजच्या दिवसात तुझी काय योजना आहे ती तू तुझ्या योजनेचं मला तू And चालव. I tell you, my dear, every day somebody other they call me for prayer or they pray. I go and visit, my dear people. तर माझ्या प्रियाने मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक दिवशी मला कोणाचा ना कोणाचा फोन येतो आणि ते लोक मला प्रार्थनेसाठी बोलवतात, मी जाऊन त्यांना भेटही देतो. This last week every day was out, my dear people. या गेल्या आठवड्यामध्ये माझ्या प्रियाने प्रत्येक दिवशी मी बाहेर होतो. Amen. Every day I'm been going out and people are calling me, Pastor, please come and pray, my dear people. तर प्रत्येक दिवशी लोक फोन करून बोलतात की पास्टर कृपया या, आणि मी जात होतो त्यांना भेटत होतो. One of the day one brother called me. तर एका दिवशी एका ब्रदरनी फोन केला. So he goes to another church. ते दुसऱ्या चर्चला Pastor, जातात. please come and pray. ते बोलले की कृपया पास्टर येऊन प्रार्थना I said, what करा. happened? तर मी बोललो की काय You झालं. said, just please come. My wife is behaving something very differently. आणि ते म्हणाले की माझी जी पत्नी आहे फार अशी वेगळी वागत आहे, I said, कृपया what या. happened? मग मी बोललो काय झालं.
I said, please come, Pastor. He said. मग ते बोलले की कृपया पास्टर तुम्ही I या. was in. I already given one appointment at 5 o'clock. That brother was on the way to come and pick up me, and I want to do his work, my dear people. तर माझ्या प्रिय अगोदरच मी एका दुसऱ्या भावाला 5 वाजताची वेळ दिली होती की ते मला येऊन पिकअप करणार होते आणि त्या ठिकाणी ते काम करायचं होतं. Amen. So I went and worked, and I came home. Again, I went into my prayer room. Lord, I said, that brother is calling me, and he gave me some situation, is such a problem. And I said, okay, I went my room. Again, I prayed for 45 minutes. Then I went for that brother's house again, my dear people. तर माझ्या प्रियनं मग पुन्हा मी त्याकडे आलो आणि नंतर मी माझ्या गुडघ्यावरती गेलो. पुन्हा देवाला सांगितलं, प्रभूजी त्यांनी अशी त्यांची परिस्थिती सांगितलेली आहे आणि प्रभूच्या इच्छेनुसार मी पुन्हा प्रार्थनापूर्वक त्या व्यक्तीकडे, त्या भावाकडे जाऊन त्यांना भेट दिली. Amen. Afternoon was I prayed. दुपारी मी प्रार्थना केलो. Amen. Like my as usual 2 to 4, 2 to 3 or 5 o'clock I used to pray. जसं माझी नेहमीची प्रार्थना असते 2 ते 4 किंवा 2 ते 5 कधी. Amen. Then I went for that brother. Again I came. Again I sat for the prayer. आणि मग त्या भावाकडे जाऊन आलो. नंतर मी पुन्हा प्रार्थनेला Then I बसलो went after 7 o'clock. आणि मग नंतर मी 7 वाजता Then बाहेर I went to गेलो the home. आणि जेव्हा त्यांच्या घरी मी गेलो I could see when he was staying, I could see all the demonic spirits. I could smell that the demonic activities are there. आणि जसं मी त्यांच्या घरात गेलो माझ्यापर्यंत नाही, बाहेरूनच. जस्ट बाहेरूनच मला त्या ठिकाणी जाणवत होतं की त्या ठिकाणी सैतान जे आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी कार्य करत All the आहे. demonic influences were surrounding that whole buildings. त्या पूर्ण म्हणजे बिल्डिंगच्या बाजूला जे आहे सैतानाचं पूर्ण जे परिसरामध्ये पसरलेलं So I होतं. entered to his house. त्यांच्या घरात मी So he प्रवेश had केला talked and explained all about his wife. आणि माझ्या प्रियानं मी सरळ आत गेलो, बोललो त्यांच्या And पत्नीबद्दल he said, आणि ते म्हणाले my wife has not stopping praying in tongues. आणि ते म्हणाले की माझी जी पत्नी आहे ती अन्य भाषेत प्रार्थना करणं थांबवतच नाहीये. She's continuously 24 hours she's praying in tongues. ते म्हणाले की माझी जी पत्नी 24 तास झाले ती कंटिन्यू सतत त्या ठिकाणी अन्य You भाषेत have this प्रार्थना question करते. now. बाबा असं प्रार्थना केलं तर काय हो? It's a devil or it is from the Lord? Hallelujah. तर माझा प्रश्न येतो की हे सैतानापासून आहे का हे परमेश्वरापासून आहे. And she was pregnant, 9 months was going on. आणि माझ्या प्रियांची बहीण जी आहे ती गरोदर होती, 9वा महिना चालू होता And he was worried, that brother. आणि त्या भावाला काळजी वाटत होती. Then I said, don't worry, I said. मी म्हणालो काळजी करू नका. And she was not eating for last 2 or 3 days. आणि ते गेले 2 ते 3 दिवसापासून काही अन्नही खात Imagine the नव्हते. child in the 9 months and she was not eating and she was just praying tongues, closing the eyes and just praying in tongues. तुम्ही कल्पना करू शकता की 9वा महिना चालू आहे, 2 ते 3 दिवसापासून त्यांनी काहीच खाल्लेलं नाही आणि And teach फक्त about अन्य the भाषेत spiritual प्रार्थना. blindness. आणि त्या ठिकाणी जो आहे मी तो तुम्हाला एक दिवस शिकवल spiritual blindness काय असतं. What is that? How the devil works when we go into the not following the word of God and going to the extremes, how the devil works, my dear people. तर माझ्यापर्यंत सैतान जो आहे आपल्याला कशा पद्धतीने पुढे फार नेतो आणि आपण देवाच्या वचनाच्या खाली कधी पडतो. असं वाटतं खूप आत्मिक आहे, पण the devil rules, my dear people. आणि आपल्याला असं वाटतं कधी फार आत्मिक आहे, पण सैतान जो आहे तो नाश करतो, तो राज्य करतो. And she was, when she explained and I went into that room. आणि ज्यावेळेस त्यांनी सांगितलं, मी आतमध्ये खोलीत गेलो She was counting Rabashantala, Bakharabashantala. I was said, well, what is this now, Lord? Hallelujah. आणि ते सतत प्रार्थना करत होते अन्य भाषेमध्ये. मग मी म्हणाले, प्रभू हे आता काय Closing the आहे? eyes and see in between say thank you Jesus also. I said, what is this now? Hallelujah. आणि मध्ये मध्ये ते धन्यवाद येशू धन्यवाद असंही म्हणतो. मी म्हणलं, हे काय आहे आता? I said, what happened, brother? So, before that he was saying, one sister has come to my house. आणि मग मी त्यांना हे काय चाललंय तर म्हणले की माझ्या घरी अगोदर एक बहीण आली होती. म्हटलं कुठलं बहिणीला बोलवलं? तर she was a prophet, I said. ते म्हणाले की ती संदेष्टी होती. म्हटलं ते असं भविष्यवाणी केलं, इकडं सैतान दिसतं, तिकडं सैतान दिसतं, इथं मेलेला बॉडी दिसतं, असंच whole thing she said in the house, all the demonic things and dead body. I could see she was prophesying in the house, my dear people. तर माझ्या प्रियानं ती जी बहीण आलेली होती प्रॉफेसी करणार म्हणजे ती संदेश सांगणारी संदेष्टी जी होती ती म्हणाली की या ठिकाणी असं दिसत आहे, त्या ठिकाणी सैतान दिसत आहे, त्या ठिकाणी मेलेलं दिसत आहे. अशा पद्धतीने घरामध्ये सगळे भविष्यवाणी See, तिने when केली. prophecies come, it never will speak about negative. Prophecies come always positive. तर माझ्या प्रियानं And पहा through the word of की God. भविष्यवाणी ज्यावेळेस येतात तर ते कधीही नकारात्मक गोष्टींबद्दल येत नाही. ते जेवी नेहमी कसं देवाच्या वचनानुसार येतात. When some mistakes also there, he will not reveal. He will say repent and forgive. He will And- not disclose the things what you do. जर काही चुकाही घडलेल्या असतील माझ्या प्रियानं तर ते असं उघडपणे सांगणार नाही. ते म्हणणार फक्त पश्चाताप करा आणि पुन्हा When the फिरा. man of God leads, then he will call you side and he will speak to you. आणि मग त्यावेळेस परमेश्वर त्या देवाच्या सेवकाला ज्यास मार्गदर्शन करत त्यास तुम्हाला ते बोलवतील आणि बाजूला घेऊन ते सांगतील. And that woman came and then she said, जब से वो आके गए मेरे घर में वो पूरा डेवल का और कार्य चालू हो गया. आणि ते म्हणाले की जेव्हापासून ती बहीण येऊन गेली तेव्हापासून आमच्या घरावर सर्व सैतानचं कार्य चालू झालेलं आहे. And I know he knows that
that woman. आणि मला माहिती आहे त्यांना ठाऊक आहे She ती was in बहीण. our church. ते आपल्या चर्च मध्ये होत्या But God says she left. God removed her from our place. आणि Hallelujah. देवाच्या कृपेने परमेश्वराने त्यांना आपल्या ठिकाणून काढलेलं आहे. आपल्यावर सगळ्यांवर prophecy झाली आता असतात. आपल्या प्रत्येकाची भविष्यवाणी झाली असते. Hallelujah. Amen. She's prophesying every place, my dear people. त्या प्रत्येक ठिकाणी भविष्यवाणी The whole करतात. family was here. पूर्ण कुटुंब I होतं. was really thanking the Lord. मी I देवाला said, खूप why आभार you मानतो. called that woman? I said, तर मी म्हणलं तुम्ही त्या बहिणीला का "Pastor, बोलवलं? बहुत बड़ा गलती हो गया, pastor." ते म्हणे आमची फार चूक झाली. I said, don't call her. मी बोललो त्यांना बोलवू नका. When I started praying for her, ज्यावेळेस मी त्यासाठी प्रार्थना करत होतो she was praying in tongues continually. त्या सतत अन्य भाषेत प्रार्थना I करत prayed होत्या. and prayed. मी प्रार्थना I प्रार्थना said, we'll केलो. take one worship song. मी बोलले की आपण आराधनेचं गीत घेऊया And we started worshiping. आणि आम्ही आराधना करू Then लागलो. I prayed for one glass of water. आणि मग मी एका पाण्याच्या ग्लासवर प्रार्थना She just केलो threw it away. आणि तिने ते फेकून दिलं. I was just praying. मग मी पुन्हा प्रार्थना करू लागलो The Spirit of God once told me, take her to the hospital. आणि देवाचा आत्मा म्हणू लागला की त्यांना दवाखान्यात घेऊन जावा. प्रेयरची गरज नाही. त्यांना प्रार्थनेची गरज नाहीये. That brother was so shocked. Pastor, doctor के पास. मैंने, you go to the doctor, give only one saline, because we pray, but we have to medication also we need to do. तर माझ्या प्रियाने मी त्या भावाला सांगितलं की तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन जा. ते म्हणे डॉक्टरकडे आता. तर म्हणाले हो, कारण त्या ठिकाणी जावा आणि तुम्ही फक्त एक सलाईन द्या त्यांना, कारण आपल्या प्रार्थनेसोबत आपल्या तो औषधाची एक गरज आहे. कहावत है ना, जब आदमी के अगर पेट में अगर खाना नहीं रहेगा ना, वो बड़बड़ता है. मालूम है ना? जसं एक म्हण आहे ना, माहितीये का तुम्हाला, की ज्यावेळेस पोटात काही नसेल तर ते बडबड करतात. हाँ, that was happened to her. तेच घडत होतं त्यांच्यासोबत. बराबर है ना? जो आदमी भूख से तड़पता है ना, तो मुंह से क्या शब्द निकलता है किसी को समझता नहीं. जेव्हा भूक लागलेली असते त्याला समजत नाही की त्यांच्या मुखातून काय शब्द निघतात. Amen. So she was pregnant, and whatever little that she's going inside, the baby is taking. Hallelujah. तर माझ्या प्रियाने त्या गरोदर होत्या आणि जे काही ते थोडंफार घेतं ते सर्व बाळाला जात है होतं. ना? ते पण I said the devil will attack the child also and the mother. You take her first to the hospital. I said. आणि त्या ठिकाणी जो सैतान जो आहे त्या म्हणजे बहिणीवर आणि त्यांच्या बाळावर पण हल्ला करत होता. पण मी बोललो की सर्वात प्रथम तुम्ही दवाखान्यात घेऊन जावा. He said, Pastor, okay. ते म्हणाले की ठीक The आहे next day pastor. he took the hospital, त्यांनी दुसऱ्या दिवशी लगेच नेलं. but I had not called him. I was in the prayer. मी त्यांना फोन नाही केला, मी प्रार्थनेत होतो. The day after, I just called him then in 2 days time. नंतर 2 दिवसात मी त्यांना फोन Brother, how केला. is your wife now? तुमची पत्नी आता कशी आहे? She's totally okay. She's admitted in the hospital. She said now she's eating the food and she's in the sense now. आणि ते म्हणाले की आता ती एकदम व्यवस्थित आहे, त्यांना आता जाणीव पण आहे आणि सर्व काही ते अन्नही सेवन करत आहे. Simple thing when the seed is there, God's seed. When the Spirit of God leads you, it's simple thing. God gives put the word in the mouth and He makes His name to glorify, my dear तर people. माझ्यापर्यंत जसं आपण देवाचे बी आहोत, ज्यावेळेस आपण सोप्या रीतीने देवाच्या समोर आपण ते सानिध्यामधून जातो, त्यावेळेस परमेश्वर जे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मुखावर तो शब्द घालतो आणि आपल्याला तो चालवतो. She's eating, she's nicely, she's good. She said, Pastor, I thank you that God has taken control of her everything. आणि ती बहीण म्हणाली की पास्टर मी तुमचे आभार मानते की कारण परमेश्वराने प्रत्येक गोष्टींचा ताबा घेतलेला आहे. Amen. If that body requires the food to ये ब्रेन को चलाने के लिए, आत्मिक को चलाने के लिए, अगर हमारे पास वो दिया नहीं है तो हम इस दुनिया में हंगाम लेकर आएंगे क्या? तर माझ्या प्रियाला जर आपल्या जे अन्न आहे पोटा आपण जे भरत आहोत ते बुद्धी चालवण्यासाठी जर ते अन्नाची गरज आहे, तर तशाच पद्धतीने आपले जे दीप आहे ते जळत राहण्यासाठी मग आपल्या आत्मिक गोष्टी आपल्या जळत आहे का, आपण भरत आहोत का, ते तो गरजेचं. हमारा रोज का जीवन प्रभु में क्यों नहीं हम बिताते? हालेलुया. मग आपलं रोजचं जीवन आपण प्रभूमध्ये Why early in the morning you are not sowing, my dear people, the seed of prayer and worship and pray to God, my dear people? तर माझ्या प्रियानं पहाटे आपण उठून आपण देवाच्या सानिध्यामध्ये आपण प्रार्थना व आराधना करून आपण ते का पेरत You नाही? start doing, I want to tell you, I want to encourage you, you will see you will be a great blessing for others as well as you, the harvest will be plenty in your life, my dear people. तर माझ्या प्रियानं तुम्ही फक्त सुरुवात करून पहा, जसं तुम्ही स्वतः आणि इतरांसाठी तुम्ही आशीर्वादित होता, तुम्ही भरपुरीचे तुम्ही हंगाम देता. I mean, that's what's he says, and in the evening, withhold not thy hand, he says. आणि संध्याकाळी आपला हात आवरू नको. From sowing the seed, from doing good, my dear, particularly, we have to do many things in our life as the whole day passes, my dear people, every moment, every second of our life, my dear people. तर माझ्या प्रियानं आपल्या जीवनामध्ये आपल्या दिवसामध्ये आपल्या प्रत्येक क्षणाला प्रत्येक मिनिटाला आपल्याला जे काही सर्व चांगलं तेच करत जायचं आहे. In 2 Corinthians 8:2 says, आणि 2 करीन 8:2 सांगत आहे, for the test of affliction, their abundance of joy and their extreme poverty have overflowed in the wealth
of generosity of their parts. 2 कोरिंथीकरास पत्र 8:2 सांगत आहे ती अशी की संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांच्या आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य ह्यामध्ये त्यांची औदार्य संपदा विपुल झाली. Hallelujah. What here Paul says? या ठिकाणी पौल काय सांगत आहे? In this verse he says, be excel in giving, he says. काय सांगितलं की तुम्ही चांगलं करण्यात राहा. When you read this chapter, my dear people, very carefully, the Paul clearly says, excel in giving, my dear people. तर देण्यामध्ये तुम्ही चांगले राहा असं And सांगितलेलं when you आहे. read in the 9th verse, जर तुम्ही 9वं वचन what it वाचलं says? काय सांगत for आहे? you know the grace of our Lord Jesus Christ, that through he was rich, yet for your sake he become poor, that he through his poverty might become rich. आणि Hallelujah. माझ्या प्रिय 9वं वचन सांगत आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे तो धनवान असता तुम्हा करिता दरिद्री झाला अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. He was rich, my dear people. तो श्रीमंत होता माझ्या प्रियांनो. Our God was very rich, आपला परमेश्वर फार श्रीमंत आहे yet for your sake पण तरी तुमच्यासाठी he become poor. तो गरीब झाला. He become poor तो गरीब झाला through his poverty. Why? That we might become rich. का? कारण की त्याच्या दारिद्र्याद्वारे आपण धनवान The व्हावे. price of your salvation आपल्या तारणाचं त्या ठिकाणी मोल paid by the Lord Jesus प्रभू Christ. येशू ख्रिस्ताद्वारे देण्यात आलं. Oh, hallelujah. God gave Jesus for us. परमेश्वराने येशूला आपल्यासाठी दिलं. Amen. The price for our salvation. आपल्या तारणासाठी त्यांनी मोल दिलं. Who paid कोणी for दिलं? our salvation? आपल्या तारणासाठी It is the Lord Jesus Christ. हे प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. The greatest ever paid on this earth, my dear people. तर माझ्या प्रियाने जगामध्ये सर्वात मोठं असं दिलेलं आहे. Amen. आमेन. Nobody paid such price, my dear people. अशा पद्धतीचं मोल कोणी देत नाही Nobody माझ्या प्रियाने. paid. कोणीच देत नाही. It's only the Jesus. फक्त येशू. It is only the Lord who gave that price. He gave us something. He's given us, my dear people. जो माझ्या प्रियानं फक्त जो प्रभू येशू ख्रिस्त ज्याने आपल्यासाठी ते मोल दिलेलं आहे. Hallelujah. For you know the grace of the Lord Jesus Christ. तुम्हाला ठाऊक आहे प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा. That's what he says. तो In सांगत the आहे 9th verse. 9व्या वचनामध्ये For the grace of our Lord Jesus Christ. की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची He was कृपा. rich. He became poor for us. तो श्रीमंत असताही तो आपल्यासाठी दरिद्री झाला, गरीब झाला. See, when you see the God the Father, the Son of God, and the Holy Spirit, God the Spirit. तर माझ्या प्रियानो देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. When you, I'll make you understand, my dear people. मी तुम्हाला समजून घेण्यासाठी सांगेन. God the Father demonstrated by giving His Son. तर माझ्या प्रियानो देव जो पिता आहे त्याच्या पुत्राला देण्यासाठी त्याने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. Hallelujah. देण्यामध्ये त्याने दाखवून What it दिलेलं आहे. says? काय God the सांगितलं? Father demonstrated देव जो पिता त्याने दाखवलेला आहे the grace of giving की देण्याची जी कृपा आहे ती त्यांनी दाखवलेली आहे. when He gave. कधी दिलं? He gave, John 3:16. त्याने कधी दिलं? योहान 3:16 नुसार. He so loved the world. त्याने जगावरती भरपूर प्रीती He केली. so loved the world. त्याने जगावर भरपूर प्रीती केली. He gave His only begotten Son. त्याने त्याचा एकुलता एक See the पुत्र Father's दिला. heart, giving heart. पहा माझ्या प्रियानो पित्याचं हृदय पहा, देणारं हृदय. Amen. And that says, whoever believes in Him should not perish but have everlasting life. आणि काय सांगितलं? जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही पण त्याला सार्वकालिक This is जीवन the प्राप्त greatest demonstration, my dear people. God the Father did, my dear people. तर माझ्या प्रिय असं महान आणि हे मोठं असं त्या ठिकाणी परमेश्वर आणि पित्याने आपल्याला दाखवून दिलेलं Amen. That's आहे. what John 3:16, my dear people. आणि योहान 3:16 तेच सांगत आहे. Second, दुसरं God the Son म्हणजे देव जो पुत्र demonstrated His grace, giving when He gave His life on the Calvary. Hallelujah. तर माझ्या प्रियानं त्याची जी कृपा आहे त्यांनी कशा रीतीने दाखवून दिली की त्याने काल्वरीच्या वधस्तंभावर स्वतःचा प्राण He अर्पण gave His करून life. त्याने त्याचं जीवन दिलं. Where He gave His life? त्याचं जीवन त्याने कुठे On the दिलं? cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावरती For दिलं. what, my dear people? कशासाठी? To redeem, my dear people. आपल्याला सोडवण्यासाठी, उद्धार To redeem देण्यासाठी, those who are lost. जे हरवले त्यांचा उद्धार करण्यासाठी, Lost soul. जे हरवलेले जीव आहेत त्यांचा सुद्धार करण्यासाठी He went on the cross of Calvary. तो काल्वरीच्या वधस्तंभावरती गेला. Not only that, my dear people, फक्त तेवढंच नाही माझ्या प्रियांनो, He made us a child of God. त्याने आपल्याला देवाचे लेकरू पण That's what बनवलं. in John 1:12 says. आणि तेच योहान 1:12 सांगत आहे That you are a child of God. की तुम्ही देवाचे लेकरू आहात. Jesus went on the cross of Calvary. येशू काल्वरीच्या He वधस्तंभावरती redeemed us, गेला. my dear people. त्याने आपल्याला सोडवले He माझ्या delivered प्रियांनो. us, my dear people. त्याने आपल्याला मोकळं From केलेलं आहे. all the power of darkness, my dear people. सर्व अंधकार शक्तीपासून माझ्या प्रियांनो. And He gave us that privilege to become a child of God. आणि त्याने आपल्याला ते सुदैव दिले की आपण देवाचे पुत्र म्हणजे आपण लेकरं बनू. Third, तिसरं
God the Holy Spirit. Hallelujah. देव जो पवित्र आत्मा. Oh Jesus. God the Holy Spirit demonstrated, my dear people. त्या ठिकाणी आपल्याला त्याने दाखवून दिलं पवित्र आत्म्याने. Again he gave. Hallelujah. आपल्याला पुन्हा दिलं. He gave the big demonstration on the day of Pentecost, my dear people. त्या ठिकाणी पेंटेकॉस्टलच्या दिवशी त्यांनी मोठं त्या ठिकाणी दाखवून दिलं The माझ्या grace of giving on the day of Pentecost, my dear people. पेंटेकॉस्टलच्या दिवशी त्या ठिकाणी त्याची कृपा दाखवून दिली. Amen. He came to this earth in a special way to convict every man, my dear people. आणि Hallelujah. माझ्या प्रियाने तो फार खास रीतीने आला की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी त्यांनी कबुली म्हणजे जाणीव करून देण्यासाठी स्वतःची. What to convict, my dear people? त्या ठिकाणी काय म्हणजे त्या ठिकाणी कबुली John देण्यासाठी 16 आले. verse 9. योहान 16:9 Of sin because they do not believe in me. Hallelujah. की जेणेकरून ते म्हणजे त्या ठिकाणी पापाविषयी ते विश्वास ठेवित नाही. Amen. John 16 verse 9. योहान 16:9 काय सांगत आहे? माझ्यावर विश्वास ठेवित नाहीत यावरून पापाविषयी. See that. Oh, hallelujah. Of righteousness, he said. काय सांगितलं की धार्मिकतेबद्दल. Because I go to my Father, you see me no more. That's what John 16 verse 10 says. आणि योहान 16:10 सांगत आहे की मी पित्याकडे जातो कारण मी तुम्हाला दिसणार नाही यावरून नीतिमत्वाविषयी. Romans 10:4 also says. He रोमकास convicts पत्र us 10:4 only सांगत आहे. of Christ's righteousness, he says. आणि रोमकास पत्र 10:4 सांगत आहे की विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची The Holy समाप्ती Spirit आहे. demonstrates all this is the Holy Spirit does, my dear people. माझ्या प्रियाने सर्व काही त्या ठिकाणी पवित्र आत्मा करत आहे. Amen. आमेन. To convict of our judgment, hallelujah. म्हणजे आपला जो न्याय आहे ते करण्यासाठी. Because the ruler of the world is judged, hallelujah. आणि जो जगाचा जो राज्य करणारा तो आहे That's what न्यायाधीश. Jesus, John 16 verse 11 says, hallelujah. आणि योहान 16:11 सांगत आहे. So, are all believers, unbelievers, आणि जे सर्व अविश्वासू and आहेत who believes in him, not condemned, he says. आणि जे कोणते विश्वास होते ते दंडात But he who नाही. does not believe in, he'll be condemned, he says. आणि जे विश्वास ठेवणार नाही त्यांना दंडाज्ञा होईल. John 3 verse 18 says. 3:18 सांगत आहे. योहान 3:18 सांगत आहे. Read what says. काय सांगत आहे आपण वाचूया. 3:18 सांगत आहे की जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवाड्याचा प्रसंग येत नाही. येतच नाही, hallelujah. आणि जो If you are the seed and the light, तुमच्यावर काय येणार नाही? न्याय निवाड्याचा प्रसंग येणार नाही. Tell to your neighbors. तर माझ्या आपल्या शेजाऱ्याला सांगा जर आपण त्या ठिकाणी देवाचे जे बी आहोत तर मग आपलं जर प्रकाशमय आपण जर बी आहोत आपल्यावरती तो न्याय निवाड्याचा प्रसंग येणार नाही. येणार का? कधी येणार? जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे. जब हमारा दिया बुझ जाएगा ना तभी न्याय आएगा हमारे ऊपर. हालेलुया. जसं आपलं जे दीप आहे जे विझणार ना त्यास आपल्यावरती न्याय येईल. है ना? आमेन. कि हमारा दीप जल रहा है कि बुझ गया है? तर आपलं जे दीप आहे ते जळतोय का विझलेलं आहे? सचमुच का जल रहा है? खरं जळत आहे का? कौन सा दिया जल रहा है, जगत का क्या आत्मिक? कोणतं दीप जळत आहे, जगातलं की आत्मिक जळत आहे? तो आत्मिक दीप जलने के लिए क्या डाल रहे हैं आप उसमें? तर आत्मिक दीप जळण्यासाठी तुम्ही काय टाकत आहात त्याच्यात? जैतून का तेल. हालेलुया. Amen. आमेन. एक्सोडस 27 वर्स 20. हालेलुया. तर निर्गम 27:20 नुसार. तो उसको ऑयल कैसे निकालते आप? मग ते तुम्ही तेल कसं काढताय? कैसे निकालेंगे आप? तुम्ही ते तेल कसं काढणार? Oil has to be pressed and that oil comes. Hallelujah. तर ते जैतून जे आहे ते दाबलं गेलं पाहिजे आणि मग त्याच्यातून तेल बाहेर येईल. परमेश्वर आप बोलते दबाओ मत, मेरे चरणों में बैठो, मैं तुम्हें तेल डालूंगा. हालेलुया. परमेश्वर म्हणतो तुम्ही दाबू नका, फक्त माझ्या चरणात बसा, मी तुमच्यासाठी तेल ओततो. वो हमारे लिए ऑलिव बन गया है क्रूस पे. वो तेल डाल दिया है ऑन द डे ऑफ पेंटिकॉस्ट. सिर्फ स्वीकारना है हमें. हालेलुया. तर माझ्या प्रियानं प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी तो जैतून तो बनलेला आहे आणि त्याने अगोदर स्वतःला आपल्यासाठी त्या वधस्तंभावरती दिलेला आहे. तर आपल्याला फक्त वो स्वीकारायचं आहे. हमारा शारोन का गुलाब है. तो आपला शारोनचा गुलाब आहे. हालेलुया. आमेन. Amen. आमेन. What a great God we saw, my dear people. किती महान परमेश्वरची आपण See सेवा the करत आहोत. demonstration of the Father, Son and the Holy Spirit. तर माझ्या प्रियानं पिता पुत्र पवित्र आत्म्याचे त्या ठिकाणी तुम्ही पाहता की किती Excel in दाखवून. giving, my dear people. तेनं माझ्या God प्रियानं has सुंदर रीतीने not withhold anything, my dear people. He has given and given and given in Excel. How much we should give as a child, as a seed, as a light, my dear people. तर माझ्या प्रियानं जो पिता परमेश्वर जो आहे त्यांनी देण्यामध्ये कधीही असं कमी नाही केलं, तर आपल्याला देतच गेला तर आपण देवाचे बी या नाते आपण किती विशेष केलं पाहिजे. He gave us eternal rich in our life. त्याने आपल्याला त्या ठिकाणी सनातन असं श्रीमंती दिली. We need to take that eternal richness and walk, my dear people. तर आपल्याला ते सनातन असं श्रीमंती घेऊन आपल्याला चालायचं आहे. Then your light will always burn.
आणि मग त्यावेळेस तुमचं जे प्रकाश जे दीप आहे ते नेहमी जळत राहील. It's very important, my dear people. तर हे फार महत्वाचं आहे. Excel in giving in all things. तर माझ्यापर्यंत प्रत्येक गोष्ट देण्यामध्ये जास्तच करा. सगळ्या गोष्टीमध्ये करायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये. As we all know, we always pray that Lord, when Jesus died on the cross, nobody was there to purchase the body of Jesus. तर माझ्यापर्यंत आपण जसं प्रत्येक वेळेला म्हणतो किंवा प्रार्थनेत बोलतो पण की प्रभू येशूचं जे शरीर आहे ते विकत घेण्यासाठी त्या ठिकाणी कोणीच नव्हतं. Amen. But Amen. all they were crying. पण ते सर्व रडत होते. Disciples, every. But there was a rich man came. His name was Aramat. Read in the Bible, and he purchased that body, my dear people. तर माझ्यापर्यंत तुम्ही बायबलमध्ये वाचू शकता त्या ठिकाणी एक श्रीमंत मनुष्य आला त्यांनी त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर विकत घेतलं. You know the miracle. You know what he did on that day. Afterwards, his life was totally changed. तर माझ्यापर्यंत तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी त्याच्यानंतर त्याचं जीवन जे आहे ते पूर्णपणे बदललं. He became the disciple of God. तो त्या ठिकाणी येशूचा शिष्य बनला. Hallelujah. हालेलुया. जेव्हा तुम्ही शारीरिक पण पेरणार ना, प्रायोरिटी इन युअर लाईफ तर ज्या फॉर एनिथिंग, इट विल अफेक्ट यू फॉर युअर ग्रोथ ऑफ युअर स्पिरिच्युअल. तर माझ्यापर्यंत जर तुम्ही शारीरिकरित्याही तुम्ही देवाच्या राज्यामध्ये काहीही पेरणी करताल तर त्याचा प्रभाव तुम्हाला पुढे जाऊन नक्कीच मिळतो. See, I'll explain one day. When you do any natural thing in the fear of God, I'll tell you the greatest blessing you will receive ever as you go ahead in your life. तर माझ्या प्रियानं मी तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकवेल की ज्यावेळेस तुम्ही नैसर्गिकरित्याही ज्यावेळेस तुम्ही जे काही पेरणी करता किंवा जे काही तुम्ही देवासाठी करता तर तुम्ही ते खरोखरच खूप आशीर्वादित होता आणि तुम्ही यशस्वी पण होता. म्हणून या वर्षी तुमचा हात आखडू नका. Hallelujah. Amen. आमेन. Don't withhold your hands. तर तुमचा हात असा आवरू नका. काय करायचं तुमचा हात मोकळं सोडायचं. That is why in India and in the foreign country, they are all rich, but to be Indian, we always see they always are asking and asking, my dear people. तर माझ्या प्रियानं म्हणून आपण नेहमी पाहतो की भारतामध्ये जे आहे आणि बाहेर देशामध्ये जर पाहिलं तर बाहेरच्या देशातले लोक ते सर्व नेहमी देणारेच असतात आणि भारतात नेहमी मागतच असतात. अगोदर पण सांगितलं, आज पण सांगतो. अगोदरही सांगितलं तर आताही सांगतो. इंडियन फावडा कसं आहे माहितीये? किती लोक शेतात काम करतात, गवंडीचं काम. किती लोकांनी पावडा पाहिले शेतात काम करणारे किंवा गवंडीचं काय काम करतात? करणारे. खड्डा खोदल्यावर खड्डा खांद्यावर काय आपलं करतात. पायावरच घेत असेल है ना. बट यू नो इन द अब्रॉड, पण तुम्हाला माहिती आहे बाहेर देशामध्ये their powder is उलटा. त्यांचा पावडा उलटा आहे. They take and put it in front. ते असं करून असं पुढच्याला देतात. Yes. म्हणून ते श्रीमंत आहे. म्हणून आपण इथं पण बाहेरचे पैसे तुम्हाला चेसला खूप म्हणून नाही आमचे बाहेरचे पैसे काही येत नाही आपल्याकडे. म्हणून जसं लोक काय काय म्हणतात की मला बाहेर नेतात. तुम ह्याच्या बाहर का नहीं बोला हमारे बाहर से नहीं आता इधर से. बोला अभी इंडियन वाले को मेरे को सिखाना है, हमको फॉरेन का फावड़ा बनो करके. आता आपल्या भारतीय लोकांना पण शिकवायचं की आपण तो भारतीय फावडा बनलो पाहिजे. हाँ. सॉरी बाहेर देशाचा फावडा जसं तसं बनलं पाहिजे. Yes. See, when you start giving properly, my dear people, when you have an attitude of giving properly, everything follows, my dear people. तर माझ्या प्रियानं ज्यावेळेस तुम्ही देण्यामध्ये अगदी व्यवस्थित रीती तुम्ही देताल तर तुम्ही सर्व गोष्टी सरळ होताना पाहता. The day we posted on Friday evening, बहुतेक शुक्रवारी संध्याकाळी we went to my uncle's place. आम्ही आमच्या काकांकडे गेलो होतो. Amen. Amen. He called for the prayer. त्यांनी प्रार्थनेसाठी बोलवलं होतं. Amen. And very important prayer was there. आणि फार महत्वाची प्रार्थना होती. Amen. New Year, new dhamaka, always we are here, my dear people. आणि नवीन वर्षात नवीन धमाका आम्ही नेहमी ऐकतो. Amen. आम्ही Facebook lover. फेसबुकवर I was shocked. मला धक्का The बसला uncle was in the tents. आणि अंकल फार असं That टेन्शन girl होते. grown up in my front, but that boy from the Delhi side and this girl here, they don't know how, but they have infatuation the Facebook. वो लड़का बिलीवर है नहीं है कुछ मालूम नहीं, वो लड़का इधर आया शादी करने के लिए. आणि ते म्हणाले की ती मुलगी माझ्यासमोर अशी म्हणजे वाढलेली आहे आणि तो मुलगा जो आहे फेसबुक वरती जो बोलणारा तो दिल्लीचा आहे आणि तो विश्वासू आहे किंवा नाही माहिती नाही पण तो या ठिकाणी लग्न करायला कभी आला. बोलता पोल्ट्री फार्म का मेरा बिजनेस है, कभी बोलता चिकन का दुकान है. कधी सांगतो पोल्ट्री फार्मचा बिझनेस आहे व्यवसाय आहे म्हणतो कधी म्हणतो दुकान आहे. Uncle was worried. अंकलांना काळजी वाटत होती. The devil works how? म्हणजे पहा सैतान कसं कार्य करतो. I prayed for them. मी त्यासाठी प्रार्थना केलो. The anointing was just flowed there.
आणि अभिषेक त्या ठिकाणी वाहिला. He was filled by the people. ते भरले गेले आत्म्याने. He said, Pastor, please pray for me that I should grow in the more in the word of God. आणि ते म्हणाले की पास्टर कृपया प्रार्थना करा की मी अजून देवाच्या वचनात He वाढलो knelt पाहिजे. down. He was very aged, like my father. आणि माझ्या वडिलांसारखं त्यांचं वय आहे, ते गुडघ्यावर गेले देवाच्या समोर. And he said, please pray, Pastor, that my Prabhu में और बढ़ना चाहिए. आणि ते म्हणाले की पास्टर कृपया प्रार्थना करा की मी अजून प्रभुत्व वाढलो But पाहिजे. straight and very strict in all things, in the worldly things. आणि सगळ्या गोष्टींमध्ये ते फार कडक आहेत. Yes. Strict, very strict dad. फार शिस्तीत एकदम कडक. Two child, very strict. फार म्हणजे ते दोन लेकरं जे आहेत ते फार कडक. One is in railway. एक रेल्वेत आहेत And he plays for the Indian hockey also. आणि ते इंडियन हॉकीसाठी पण खेळलेले आहेत. खेळतोय. And second is, he's in the politics. आणि दुसरं जे आहे ते राजकारणात आहेत. बोले पास्टर प्रेयर करो, अगर हम जीत के आए तो हम बहुत कुछ करेंगे. आणि ते म्हणाले प्रार्थना करा. वो जीतना छोड़, तू सिर्फ प्रभु के रास्ते में चल. मी त्यांना म्हणालं जिंकायचं सोडता फक्त तुम्ही देवाच्या मार्गावरती चाला. He calls me Dada. ते मला दादा म्हणतात, He भाऊ. gives the respect he gives. ते मला ते मान सन्मान आदर देतात. What I'm trying to say you all, मी तुम्हाला सर्वांना काय सांगण्याचा प्रयत्न I've करत been आहे visiting many houses. की मी अनेक घरांना भेट Every देत आहे. day there is there. प्रत्येक दिवशी जातो. God is teaching me many things. परमेश्वर अनेक Why गोष्टी people शिकवत आहे. call? का लोक बोलत आहेत? Because that oil is there. कारण ते तेल The आहे. burning, the light is there. कारण ते दीप जळत आहे. And that light has to go and remove the darkness from the people's life. तर माझ्या प्रियानं तो जो प्रकाश आहे तो बाहेर यायला पाहिजे, लोकांच्या जीवनातला अंधकार And काढला I want पाहिजे. you to do that same thing in your life. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही देखील तेच करा तुमच्या जीवनात. Burn it, my dear. दीप जळत राहू दे. बहुत अंधार है इस दुनिया में, तो यार लोगों के जग- जीवन में. या जगामध्ये लोकांच्या जीवनामध्ये भरपूर अंधार आहे. आपको उनके जीवन में उजाला बनकर लाना है, उजाला लाना है. तर तुम्हाला त्यांच्या जीवनामध्ये उजाळा आणायचा हम तो आहे. चलते दीप है यीशु. उसका आगे का क्या है? हमको चलते जाना है ना. जहाँ जहाँ अंधेरा है उधर अगर आप चलते भी जाएंगे ना, वो अंधेरा क्या हो जाएगा. तुमको कुछ मेहनत करना है क्या? तुम्हाला See, काय to मेहनत remove the करायचं आहे darkness, अंधकार काढण्यासाठी what you have to do it? तुम्हाला काय करायचंय? Simply what you do, you burn the candle. तुम्हाला फक्त एकच सोपं आहे की मेणबत्ती पेटवायची. सोपं आहे ना. असं करतात अंदर गो, यू जस्ट यू रिमूव्ह समथिंग, डू समथिंग फनी व्हॉट नो माय पीपल. आपण असं अंधाराला म्हणतो निघ निघ इथून तू जा. असं काहीतरी करतो का तुम्ही? आपण गंमत करतो असं अंधारासोबत. आता आपण तसंच करतो खूप लोक. अंदर आलं की जा अंदर जा अंदर जा. नो नो, तू पेट बाबा पहिले, तर अंदर निघायला. येस, let that light be there in your life. आपल्या जीवनात तो प्रकाश असू दे. You go, all the darkness will go. तुम्ही जावा तो अंधार निघून जाईल. Hallelujah. Hallelujah. I'll continue next week, my dear पुढच्या people. आठवड्यात चालू ठेवतो माझ्या प्रियाने. Are you understanding the message? तुम्हाला संदेश समजत आहे? माहिती नाहीये किती जणांना अन्य भाषा ठाऊक नाहीये. त्यांनी हात वर करा. ज्यांना माहिती नाही त्यांनी हात वर करा. त्यांना माहिती नाही अन्य भाषेत त्यांनी हात वर करा. ज्यांना अन्य भाषा येत नाही त्यांनी हात वर करा. तुम्हाला पाहिजे ते भाषा. अगोदर सर्वांनी हात खाली करा. फक्त ज्यांना अन्य भाषा येत नाही त्यांनी हात वर करा. यू वॉन्ट दॅट अनॉइंटिंग? तुम्हाला तो अभिषेक हवा आहे का? कम फॉरवर्ड. तर मग पुढे या. कम. दोज हू वॉन्ट दॅट हेवनली लँग्वेज, ज्यांना कम अँड स्टँड. यस, पुढे येऊन थांबा. ज्यांना स्वर्गीय भाषा हवी आहे कम स्टँड हियर. या यू ठिकाणी विल ऑल रिसीव द होली स्पिरिट. तुम्ही सर्व देवाचा अभिषेक स्वीकारता, पवित्र आत्मा स्वीकारता. जस्ट स्टँड. पुढे थांबा. पुढे. आय वॉन्ट होली लँग्वेज. ही जी भाषा आहे ही स्वर्गीय भाषा आहे. कोणती भाषा आहे? स्वर्गीय. दिस लँग्वेज इज अ हेवनली लँग्वेज. ही भाषा स्वर्गीय भाषा आहे. Amen. आमेन. दिस लँग्वेज will not known by anybody. तर ही भाषा कोणालाही ठाऊक म्हणजे कळत नाही, समजत नाही. This is the father's language. ही पित्याची भाषा आहे. Amen. आमेन. Mother's language divides father. आईची जी भाषा असते त्या ठिकाणी ती दुभांगते, पण पित्याची जी भाषा आहे ती एकत्र करते. आपण कुणाला विचारतो, अरे बाबा तुझी आईची भाषा काय आहे ना? मदर टंग काय? तर तुमची कोणी असं म्हणत मातृभाषा नाही काय? फादर टंग काय असं कोणी विचारत नाही की तुमच्या वडिलांची भाषा काय आहे, मातृभाषा काय आहे ना? आहे. बरोबर ना? फादर टंग काय आहे? हेवनली लँग्वेज. हालेलुया. तर भाषा हेवनली लँग्वेज आपल्याला जोडून ठेवतो आणि जगीचं जे आईचं लँग्वेज आहे ते काय करतं? डिवाइड करतं. विभाग. Amen? पण टुडे आपल्याला हेवनली फादरचं लँग्वेज शिकायचं. तर आज माझ्या प्रियानं आपल्याला आपल्या पित्याची जी स्वर्गीय भाषा आहे ते शिकायचं. Amen? And this language is आणि ही जी भाषा आहे
है ना. कधी कधी अन्य भाषामध्ये प्रार्थना करायची, त्याला म्हणतात अन्य भाषा, त्याला अन्य भाषा म्हणतात, हेवनली लँग्वेज. स्वर्गीय भाषा. And when you will receive that, आणि ज्यावेळेस तुम्ही ते and I स्वीकारता, pray and when you receive that, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना तर तुमच्या डोक्यात आलं काय मी बडबडते म्हणून. तुम्हाला सैतान डोक्यात घालेल की अरे मी हे काय बडबड करत What आहे? I'm speaking, मी काय बोलत मला आहे? काय समजत नाही. मला समजत नाही. चैतन्य म्हणलं तुला पण समजत नाही, मला पण समजत नाही, मला बापाला समजतं असं बोलायचं. सैतान असं सांगायचं की तुला नाही समजत, मलाही नाही समजत, पण माझ्या बापाला समजते. Hallelujah. Yes. I tell you, मी गाडी चालव, when I drove my car, when I go for my bath, every place, when I do my workout, कुठे जात असताना माझं टंग्स कंटिन्यू चालू असतं. तर माझ्या प्रियानो, मी जेव्हा पण गाडी चालवतो किंवा आंघोळीला जातो किंवा कुठेही काही करत असेल तर मी प्रत्येक वेळेला माझा अन्य भाषा चालू असतं. तर तुम्हाला पण भांडे धुताना, कपडे धुताना, नवऱ्याशी बोलताना काय करायचं? अन्य भाषा. अन्य भाषा. लगेच नवरा एकदम पहिले शांत आहे, अजून शांत होऊन जाईल. नाही तर जे स्ट्रॉंग आहे ते काय होणार? बदलून जाणार. येस, you have to pray in tongues. आपल्याला अन्य भाषेत प्रार्थना Amen. करायची. When I pray, you have to just revolve your tongues. तर माझ्या प्रियानो, आपल्याला फक्त ज्यावेळेस मी प्रार्थना करू तुम्हाला ते पुन्हा बोलायचं आहे. काय करायचं? तुमचं मुख उघडून tongues जीभ जी आहे ते रोट करायचं. What they say. ती फिरवायची, अशी हलवायची, बोलायची. Amen. Our volunteers are there. They will help you. डोळे बंद करायचं आणि धन्यवाद येशू बोलायचं नाही. आणि दुसरं काही बोलायचं नाही, धन्यवाद येशू बोलायचं नाही. जे आम्ही Volunteers बोलतो आहेत. तेच बोलायचं. जे आम्ही बोलणार तुम्हाला तेच हा? बोलायचं आहे. डोळे बंद करून बोलायचं. नंतर मी म्हणणार डोळे उघडून बोला, मला बघून बोला, मग बोलायचं. येस. आता तुम्ही मला 5 डोळे बंद करूनच येतं मला. मी गाडी चालवताना डोळे बंद करून ऍक्सिडेंट होईल. येस. थँक्स वी हॅव टू प्रे ऑल द टाइम. तर जे अन्य भाषा आहेत आपण नेहमी I करू pray for 3 hours. मी 3 तास करतो. Every Sunday I pray for 3 to 4 hours in only tongues. I never pray. In my दिमाग से कभी प्रेयर नहीं करता हूँ मैं. तर मी रविवारच्या दिवशी जे 3 ते 4 तास फक्त अन्य भाषेत प्रार्थना करतो. माझ्या आम्ही Daily I pray in प्रार्थना करतो. tongues. सतत मी अन्य 3 भाषेत to 4 प्रार्थना hours. करतो. 3 ते 4 Every day I pray, but Sunday especially, it's my fixed 3 to 4 hours praying in tongues. रोज तर मी करतोच करतो, पण रविवारचं तर माझं ठरलेलंच आहे. 3 ते 4 मी अन्य भाषेतच करतो. कधी ट्राय करा 1 तास करायचं. कधी 1 तास करायचा प्रयत्न करा. See how it is then. पहा की Praise the Lord. Hallelujah. Thank you Jesus. How many are there? किती जण लोकं? आहेत ज्यांना अन्य भाषा येत नाही? I want just move that set. असं एकत्र एका लाईनीत एकत्र सर्व आहे. थांबा. I want to lay my hands. तर मला हात ठेवायचा डोक्यावरती. प्रेमळ स्वर्गीय पित्या, What a joy, Lord. प्रभू किती आनंद. And the people are thirsty, oh Lord, to speak to you in the heavenly language, O Master. प्रभूजी, लोक तुझ्या परमेश्वर स्वर्गीय भाषा बोलण्यासाठी Lord, on the day of तहानलेले आहेत. Pentecost, O Master, प्रभू पेंटेकॉस्टच्या दिवशी when you came upon your people, they all were speaking in the tongues, O Master. प्रभू ज्या तुझ्या लोकांना होते ते सर्वजण त्या ठिकाणी अन्य भाषेत बोलू लागले. वो सब जो 120 लोग थे परमेश्वर, वो सब परमेश्वर तेरे अन्य भाषा से वो परमेश्वर बात करने लगे आणि प्रभु. प्रभूजी जे सर्व 120 लोक होते ते सर्वजण त्या ठिकाणी अन्य भाषेत बोलू लागले. They were filled with the Holy Spirit. ते पवित्र आत्म्याने भरले गेले. Lord, let the same experience come upon these people, Lord. प्रभूजी तोच अनुभव या प्रत्येकावरती येऊ दे. Lord, I pray, Master, प्रभू मी प्रार्थना करतो, you touch them right तू now. त्यांना स्पर्श The कर. devil who tried to hold their tongues, प्रभू जो सैतान त्यांची जीभ धरून or ठेवण्याचा to play in प्रयत्न their करतो, minds, किंवा त्यांच्या मनात what they are speaking, it is not good. की जे तुम्ही बोलता ते I चांगलं find नाही. that power, devil, leave the people in Jesus' या name. सैतानच्या सामर्थ्याला मी धमकावतो, सोड लोकांचं जीवन, Leave in Jesus' name. सोड येशूच्याच नावात, Leave their tongues in Jesus' त्यांची name. जीभ सोड येशूच्या I नावात. rebuke them in the name of Jesus' त्यांना मी name. धमकावतो येशूच्या Lord, I pray, Master, प्रभू मी now. प्रार्थना करतो, Lord, send your spirit right now. प्रभू तुझा आत्मा तू पाठव, Send your spirit upon them right प्रभू now. तुझा आत्मा त्यांच्यावरती तू Let पाठव. them receive the Holy Spirit. त्यांनी पवित्र आत्मा स्वीकारू, Let them receive the Holy Spirit. त्यांनी पवित्र आत्मा Thank you, स्वीकारू. Jesus. धन्यवाद येशू, Thank you, Father. धन्यवाद पिता. हम जैसा भी बात करेंगे, आप वैसे बात करो. जसं आता मी बोलणार तसं तुम्ही आमच्या मागे बोला. Ira basha kanthuri masa karashon thuri गरी kalababa. गरी बाबा रहा. Just pray, pray. All the volunteers, सर्व help volunteers them त्यांना मदत speak in करा. their tongue now. माझी इच्छा आहे की चर्चची मागे अन्य भाषा बोलणं थांबवा, हे फक्त बोलते. Just now, speak, speak. आता You all speak. Ira आता baba तुम्ही फक्त अन्य shakthuri भाषा सर्वांनी बोला. Speak, speak. Ura basha बोला, बोला. kanthura basha shakthura banthura Thank you. Jesus. आप खोलकर मुझे देखकर बात करो. आता सर्वांनी डोळे उघडून पास्टरांकडे पाहून अन्य भाषेत बोला. Rabashantori खरी बशा खांतेरी खरी रब सोखोत करी करी. पास्टरांकडे पहा, डोळे उघडून
रोज ऐसा ही प्रार्थना करना है. दररोज अशी प्रार्थना करायची, अपना दिमाग लगाने का. आपलं डोकं लावून करायची गरज Give a mighty clap to the Lord. तर जोरात आवाज येतो तुम्ही. They all received my because तुम्ही सर्व स्पीच आलेले आहात. it is a great day. आज मोठा दिवस आहे. अभी हम क्या करेंगे? चर्च के साथ हम आराधना करेंगे अन्य भाषा में. त्यात आपण सर्व मंडळी सोबत आपण आराधना करूत अन्य Yes? भाषेमध्ये. हाथ उठाओ. तेरा भाषण तो रब गाना गाएंगे. जैसे आपला हात उंच करून आपण अन्य भाषेमध्ये So आराधना lift your करू. hands and worship my आपली God. आराधना आपला हात वर करून करत पाहिजे. Oh, Rabba Shakhan Thuri Ma Shakhan Rabba. Just worship my God. आराधना करा माझ्या प्रियांनो. वहाँ से भी गहरा है उसका प्यार. Hallelujah. आईपेक्षाही खोल त्याचं प्रेम आहे माझ्या. Worship Him. त्याची आराधना करा. उसकी आराधना करो. त्याची Hallelujah. आराधना करा माझ्या प्रियांनो. He will fill you right now. तुम्हाला आत्ता बरेच गौरव आदर सन्मान द्या कसं He is in our midst, mighty people. He is in our midst, mighty people. आपल्यामध्ये आहे. Every tears will be wiped away, mighty people. सर्व अश्रू पुसण्यात येतील. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, hallelujah. हालेलुया. Worship, worship, mighty people. आराधना करा माझ्या प्रियांनो. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Jesus. Somebody start right now. Somebody is praying for his son right now. आता कोणीतरी त्यांच्या मुलासाठी प्रार्थना करत आहे. God is calling that person right now. आता परमेश्वर त्या व्यक्तीला पुढे बोलावत आहे. He's praying for his son. ते त्यांच्या मुलासाठी प्रार्थना करत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद If the येशू. person is here, come. जर ती व्यक्ती असेल तर पुढे या. Bring her, bring her. Thank you, Jesus. Lord, our mother is praying for her son, O Lord. प्रभू ते आई मुलासाठी प्रार्थना Lord, you करत know आहे. her what prayer, O Master. प्रभू काय प्रार्थना ठाऊक नाही. Lord, you touch her right now. प्रभू तू त्यांना स्पर्श कर. Let her prayer be answered. त्यांच्या प्रार्थनेला उत्तर मिळू दे. Every prayer of hers for her son be answered right now. आणि परमेश्वर त्यांच्या मुलासाठी सगळ्या प्रार्थनेला उत्तर मिळू दे. Anointing is flowing upon you and upon your son right now. आता परमेश्वराचा अभिषेक तुमच्यावर तुमच्या मुलावरती येत आहे. His sister's falling and her name त्याचा is मी touching वाटलं her right तुम्हाला now. आता स्पर्श करत आहे. Thank you, Jesus. We need to love one another. की आपण एकमेकांना प्रीती केली पाहिजे. To break, it is very easy. तोडणं फार सोपं आहे, But to hold it, it is very difficult. पण ते धरून राहणं फार अवघड आहे. But when you have the Spirit of God, पण जर देवाचा आत्मा असेल there's always a tide. There's no looseness. त्यावेळेस नेहमी असं घट्ट पकडणं असणार, ते असं मोकळं सोडणं नसणार. So it is for everyone, हे सर्वांसाठी आहे, for husband and wife, पती व पत्नी, for every couple, प्रत्येक जोडप्यासाठी that you have to hold with love. की तुम्हाला प्रेमाने धरून ठेवायचं आहे. Spouses need to hold one another. जे जोडपं आहे ते एकमेकांना धरून राहायचं आहे. Hold it very strong. असं घट्टपणे धरून राहायचे, खंबीरपणे. घट्ट म्हणजे असं नाही की सगळं तोडायचं. घट्ट म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचं. हालेलुया. That is love of God. ते देवाचं प्रेम आहे माझ्या. That is Christ. तो ख्रिस्त आहे. यीशु ने सबके ऊपर प्यार किया. येशूने सर्वांवरती प्रीती केली, सबके ऊपर प्यार किया. सगळ्यांवरती प्रीती केली. अगर हमारे में आज उसका बी है तो हम यीशु के संतान हैं. जर आज आपल्यामध्ये त्याचं बी आहे तर आपण आज येशूचे संतान आहोत. And God will tide you up. आणि माझ्या प्रियानं परमेश्वर असं तुम्हाला Flow in the love. प्रीतीमध्ये वाहा. Everyone this morning I want to encourage you. Every couple, every spouses, I want to tell you,
hold on everyone. तर माझ्या प्रियानो, आजच्या सकाळी मी तुम्हाला प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक जोडप्याला, प्रत्येक पती पत्नीला मी तुम्हाला प्रोत्साहित करू की आता तुम्ही प्रीतीमध्ये घट्ट धरून राहा. Love shower the love प्रेमाचा वर्षाव करा upon one another, एकमेकांवर, upon the families. कुटुंबावर. That is the greatest. ते मोठं आहे. That is the greatest that you can do on this earth. तर माझ्या प्रियानो, हे खूप मोठं आहे जे तुम्ही पृथ्वीवरती ते करतात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. My wife, माझी पत्नी, she stayed in very small house. त्या फार लहानशा घरात राहिल्या, Very small house. खूप लहानशा She घरात. came from the big family, त्या खूप मोठ्या कुटुंबातून आलेले होते, but she adjusted with me. पण तरीही त्यांनी माझ्या सोबत She सर्व took काही care of my adjust mother, केलं. त्यांनी माझ्या आईची काळजी घेतली, my father, माझ्या वडिलांची my काळजी घेतली, brother. माझ्या भावाची काळजी A घेतली, small house. छोट्याशा घरामध्ये. If everyone does it, जर प्रत्येकाने केलं it is so simple. तर फार सोपं आहे. God always helps us. परमेश्वर नेहमी आपल्याला मदत करेल. And I want to encourage everyone. मी प्रत्येकाला प्रोत्साहित करू इच्छितो. And if you want to learn for every husband, take a lesson from our youth leader, Brother Mithilesh. आणि जर तुम्हाला चांगला धडा शिकायचा म्हणजे तुम्हाला शिकवण घ्यायची असेल पतींना, तर तुम्ही ब्रदर मिथिलेशला भेटू शकता. See his life, त्यांचं जीवन पहा, a sacrificial life. त्यागी जीवन. We need to learn, my dear people. आपण शिकलो पाहिजे माझ्या प्रियांनो. Standing is important, उभं राहणं महत्वाचं आहे. and God is with you all. आणि परमेश्वर तुम्हा सर्वांसोबत आहे. Lord, I pray, bless everyone. प्रभू, मी प्रार्थना करतो प्रत्येकाला तू Bless आशीर्वाद कर. everyone in the name of Jesus. येशूच्या नावात प्रत्येकाला तू Let आशीर्वाद every कर. sick be healed in Jesus' name. प्रत्येक आजारी बरा हो दे येशूच्या नावात. Every family unite in the name of Jesus. प्रत्येक कुटुंब येशूच्या नावात एकत्रित कर. The devil holding the families, attacking the families, their sons and the daughter and the daughter-in-law, anyone, I rebuke in the name of Jesus. आणि जो सैतान सर्व मुलांमध्ये, मुलींमध्ये, सुनेमध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये जो हल्ला करत आहे, त्याला धमकावतो. सोड येशूच्या Leave in Jesus' name. सोड प्रभू येशूच्या नावात. Lord, unite every family, O Master. प्रभू, सर्व कुटुंब एकत्रित कर. Let your love be in their lives. प्रभू, तुझं प्रेम त्यांच्यामध्ये. Touch them, Lord. प्रभू, त्यांना तू Fill them with स्पर्श your कर. love, O तुझ्या Lord. प्रेमाने तू भर प्रभू, And let them flow with love, Lord. आणि प्रीतीने भरू दे. Bind the whole family with one cord of love, it never should be प्रभू, broken. पूर्ण कुटुंब एका प्रीतीच्या बंधनात बांधलं जाते, कधीही तुटता कामा नये. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. There will be a great harvest, my dear people. माझ्या प्रियांनो, फार मोठा हंगाम आहे. Every day there is a blessings in your life. प्रत्येक दिवशी तुमच्या जीवनामध्ये काहीतरी आशीर्वाद आहे. Thank you, Father, धन्यवाद प्रभू. for touching and blessing, Lord. प्रभू, लोकांना स्पर्श करण्यासाठी आशीर्वाद In देण्यासाठी Jesus' name, I pray. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन, आमेन. Praise the Lord. Give a mighty clap to the Lord. my प्रभूसाठी जोरदार टाळ्या वाजवत माझ्या प्रियांनो. प्रेज लॉर्ड प्रियांनो, आंटी खोपडेंची साक्ष आहे. ते म्हणत आहेत की माझ्या मुलासाठी प्रार्थना करत होते की तो नेहमी अभिषेकाने भरून राहिला पाहिजे देवाच्या सानिध्यामध्ये. जेव्हा कुठे घराच्या बाहेर तो जाईल, जास्तीत जास्त अभिषेकाने भरून प्रार्थनापूर्वकच जायला पाहिजे. म्हणून मी खास त्यासाठी विशेष प्रार्थना करतो. त्यावेळेस देवाचा शब्द पास्टरच्या मुखातून आला की या ठिकाणी जे कोणी त्यांच्या मुलांसाठी प्रार्थना करत आहे, परमेश्वर त्यांना पुढे बोलावत आहे. आणि मी वेदीवर आलेला खरोखर माझा विश्वास आहे की परमेश्वराने आता त्याला स्पर्श केलेला आहे. म्हणून त्या सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाने देतो. तर जोरदार टाळ्या वाजवत माझ्या प्रियानं प्रभू येशूच्या नावाने. धन्यवाद येशू. आपण सगळ्यांनी आपले डोळे बंद करून आपले हात दानार्पणाकडे करूया. धन्यवाद येशू. धन्यवाद माझ्या पिता प्रभू परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी. देवप्पा, या संपूर्ण दानार्पणाला प्रभू येशू ख्रिस्तात आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभूजी, या दानार्पणाला देवप्पा तू आता स्पर्श कर देवप्पा, आणि तू बहुगुणित कर. कारण देवप्पा, हे दानार्पण फक्त आणि फक्त तुझ्या राज्याच्या वाढीसाठी वापरलं जाणार आहे. प्रभू परमेश्वर, आता त्यांनी जे बाप्पा दिले आणि जे देवप्पा नाही देऊ शकले, अशा प्रत्येकाला देवप्पा तू आशीर्वादित कर. जेणेकरून देवप्पा ते अजून भरपुरीनं देवप्पा तुझ्या राज्यामध्ये देवप्पा येते दिवसांमध्ये पेरतील प्रभू परमेश्वरा. प्रभूजी, तू कार्य कर देवप्पा. तू केलेस, प्रत्येकाला आशीर्वादित केलेस, त्यासाठी तुला धन्यवाद देऊन केलेली सगळी प्रार्थना आता येशूच्याच नावात आम्ही होय आणि आमीन म्हणतो. आमीन. That we have a good couple, a blessed couple. We'll call both of them. तर आता हे ते नवीन वर्ष आपण अजून एक जे आपल्यामध्ये चांगलं असं जोडपं आहे. Amen. Their wedding anniversary actually we are celebrating today. आणि आज आपण त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करणार 7 आहोत. years. 7 वर्ष Perfection. परफेक्शन, एकदम Come. Yes. It's a great joy, my dear खूप people. मोठा आनंद आहे माझ्या प्रियांनो. So how many are happy तर किती आनंदी आहात. celebrating our youths?
स्वर्गीय पित्या, I come before your throne of grace for this wonderful, a blessed couple for this church, O Master. प्रभूजी या सुंदरशा अद्भुत अशा जोडप्यासाठी परमेश्वर तुझ्या कृपेच्या आसनासमोर. Lord, प्रभू, you always give a divinely people in every place, O Master. प्रभू प्रत्येक ठिकाणी तू दैवीरित्या तू लोक देतो And they are appointed and they're chosen by you for your glory, O Master. आणि प्रभूजी ते त्यांना परमेश्वर जे तू नेमलेलं आहे की जे तुझ्या गौरवाद्वारे परमेश्वर. Everyone whose heart is for you, those who seek, you appoint them and you chose them, Lord. आणि प्रभूजी जे कोणी तुझ्यासाठी तहानलेले आहे किंवा ज्यांना कोणाला परमेश्वर तुझी भूक आहे परमेश्वर तू त्यांना नेमतो परमेश्वर. And Lord, you have seen this couple's heart, O Lord. प्रभू आम्ही या जोडप्याचं आम्ही हृदय पाहिलेले प्रभू. Always ready for all things, O Master. प्रत्येक गोष्टीसाठी ते तयार असतात Always a hand of a sowing hand, O आणि Master. नेहमी परमेश्वर पेरणारे हात आहेत. Always the hand comes for the help, O Master. नेहमी ते मदत करणारे हात आहेत. Always they take a step for the kingdom work, O Master. प्रभू तुझ्या राज्याच्या कार्यासाठी नेहमी एक पाऊल They घेणारे never आहेत. said any time I've seen they said no to anything, O Lord. प्रभूजी ते कधीही मला नाही म्हणता मी असं कधी पाहिलं Yes, नाही. Lord. होय प्रभूजी. They are the light of this world. प्रभू ते या जगाचे प्रकाश आहेत. And I know wherever they go, whom they counsel, the people come from through that light, no darkness will be there in their lives, O Master. आणि प्रभूजी मला ठाऊक आहे परिषद जिथे कुठे जातील ज्या कोणाला ते सल्ला देतील प्रभूजी तर ते अंधारात न राहता ते नेहमी प्रकाशमय होतील. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. The Spirit of God says, देवाचा आत्मा सांगतो I'm pouring a special anointing upon you right now. की देवाचा आत्मा मी खास रीतीने तुमच्यावरती Oh, ओतत आहे. thank you, Jesus. The Spirit of God is strongly saying, I'm just feeling you right now. देवाचा आत्मा सांगत आहे खास रीती मला आता भरत आहे. The thicker anointing is just coming upon you right now. देवाचा जाड अभिषेक तुमच्यावरती येत आहे. Receive the anointing. अभिषेक स्वीकारा. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद It's येशू. falling upon you right now. धन्यवाद येशू. Oh, receive. स्वीकारा. Receive. स्पर्श स्वीकारा. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. काळजी घे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. I feel thick anointing. मला जाड अभिषेक जाणवत It's आहे. just filling you. तो तुम्हाला आता भरत आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, hallelujah. धन्यवाद Oh, येशू. thank you, Jesus. धन्यवाद येशू. Receive the anointing. अभिषेक It's स्वीकारा. filling you right तो तुम्हाला आता भरत आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Receive, receive, receive. स्वीकारा स्वीकारा. Oh, receive the thick anointing. देवाचा जाड अभिषेक स्वीकारा. तो तुम्हाला भरत Oh, the seed what you have sown, it has become a tree now. कारण तुम्ही जे बी पेरलेलं आहात ते आता ते झाडाच्या स्वरूपात आलेलं आहे. You will bear fruits, तुम्ही आता फळ देता and the people will be a blessing. Take the blessings from your tree. Hallelujah. आणि लोक तुमच्या झाडातून आशीर्वाद घेतील. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद पिता परमेश्वर. God will use you for His glory, for His kingdom work. आणि प्रभूजी तू त्यांना तुझ्या राज्यासाठी तुझ्या राज्याच्या कार्यासाठी Lord वापरून घे. will use you for His kingdom work. प्रभू तुम्हाला तू त्याच्या राज्याच्या कार्यासाठी वापरून घे. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Oh, thank you, Father. धन्यवाद प्रभू. Thank you, Holy Spirit. धन्यवाद प्रभू. Lord, I pray. प्रभू मी प्रार्थना करतो Bless them. त्यांना आशीर्वादित कर. Bind them in one cord of love. त्यांना एका प्रीतीच्या बंधनात बांधून ठेव. Come into Psalms 128 chapter, O Master. परमेश्वर स्तोत्र संहिता I 128 claim it in the name of मी Jesus. येशूच्या नावात घोषित करतो. Be fruitful and multiply and be a blessing in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये फलदायी व्हा, बहुगुणित व्हा आणि आशीर्वादित व्हा. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. Ilaha ilama धन्यवाद sura प्रभू. mashikaraba. Ora basika tora mashikaraba. Thank you, Father. धन्यवाद पिता परमेश्वर. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद पिता. I place my brother, sister, and Aaron. Bind them. Let the anointing fall upon them, O Master. प्रभूजी मी ब्रदरांना सिस्टरांना अवरोला प्रभूजी तुझ्या हाती सोपवतो. तुझं परमेश्वर अभिषेक त्यांच्यावरती येईल. Thank you, Father. धन्यवाद The three-fold blessings is there in their lives. प्रभूजी तिहेरी आशीर्वाद त्यांच्या जीवनात असो. Thank you, Father. धन्यवाद I पिता. cover them under your blood. प्रभू त्यांना तुझ्या रक्ताखाली All झाकून the ठेव. angel, ministering angel, for the angel be around them. परमेश्वर सर्व सेवा करणारे देवदूत त्यांच्या सोबत सदैव असो. Psalms 81, 10 and 11, Psalms 121, 7 and 8, I claim for their lives, O परमेश्वर Master. स्तोत्र संहिता 121 7 व 8 त्यांच्या जीवनात मी घोषित करतो. Psalms 91, 10 and 11 आणि also. स्तोत्र संहिता 91 परमेश्वर 10 Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद पिता All परमेश्वर. glory be to your name. सर्व गौरव तुझ्या नावाला प्रभू. God, as in your journey, God is there. तुमच्या प्रवासामध्ये प्रभू तुमच्या सोबत आहे. You will know every step how God will help you
and God will harvest for your lives. आणि तुमच्या प्रत्येक पावलावर तुम्हाला कशा प्रकारे मार्गदर्शक आहे, तुम्हाला तो हंगाम And in this year, आणि यावर्षी then our door will be opened for you, तुमच्यासाठी एक नवीन द्वार उघडत आहे and that day you will testify. आणि त्या दिवशी तुम्ही गौरव देता, साक्ष देता. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद पिता. In Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना. आमेन. Oh, hallelujah. As it in your journey, God is there. तुमच्या प्रवासामध्ये प्रभू तुमच्या सोबत आहे. You will know every step how God will help you and God will harvest for you. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you lead by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, give and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap. Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850 199 587. You can also pay using the online transfer below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry, www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीख भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483,
खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 00000633. खाते क्रमांक आहे 50200001154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.